कल्याणी एज्युकेशन ग्रुप, कारण भारताच्या संविधानाचा अर्थच आहे लोककल्याण. आणि हे कल्याण कसं करता येईल हे डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी विजय आनंद चॅरिटेबल ट्रस्ट काढली, माझ्या फाउंडेशनचं नाव पण विजयश्री आहे. विजय आनंद आणि विजयश्री कुठेतरी जुळतो म्हणून मी ते तुमच्यासमोर आलो. लेक्चर डिलिव्हर करणं आणि ते समोरच्याला काही कळालंच नाही की नुसतं 1 तास गेला तर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. मी माझ्या आयुष्याची 20 वर्ष ज्याच्यात घालवली, मला जे कळलं जीवन ते मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. विद्यार्थी कसा असला पाहिजे, शिक्षक कसा असला पाहिजे आणि एकूण समाजच कसा असला पाहिजे. प्रत्येक जण धडपडतो तो कशासाठी आयुष्यामध्ये, प्रत्येक जण धडपडतो तो 4 गोष्टींसाठी धडपडतो. ही पहिली धडपड असते प्रत्येकाला यश मिळवायचं असतं. हे सगळं यशासाठी चाललंय. मला यश मिळायचं आहे. यशाचं डेफिनेशन कोणालाच माहित नाही. व्हॉट इज मीन बाय सक्सेस? यशाचं डेफिनेशन मला कळली की मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज मीन बाय सक्सेस? यश म्हणजे काय? माणसाच्या एकूण जीवनाच्या प्रवासात माणसाने काय संपादन केलं हे बघायला कोण असतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक पाठीमागे असतात त्याच्यावर त्याचं यश डिपेंड असतं. यश करायला कोण असतो? यशाला अशी कुठलीच मोजपट्टी नाही आहे, मोजदाद नाही करता येत. कारण यश हे सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. एखाद्या शेतकऱ्याला असं वाटतं की मला कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं आहे, ते त्याचं यश. एखाद्या शिक्षकाला वाटतं की माझ्यासारखा एक विद्यार्थी घडला, माझ्या हा विद्यार्थी समाजामध्ये काहीतरी प्रबोधन करतो, ते शिक्षकाचं यश. मी एकटा मोठं झालो याच्यापेक्षा माझ्या सोबत किती मोठे झाले याला खऱ्या अर्थाने यश मिळालं. आणि ते मला इथे दिसतं. मी जेव्हा बरोबर 10:30ची वेळ मला दिली होती, मी 10:30ला बरोबर इथे टच झालो. आणि त्याच्यानंतर सरांचं जे व्याख्यान सुरू होते मी ऐकलं. तुम्हाला ऐकायची सवय आहे, कारण तुम्हाला वक्ता व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा श्रोता व्हावं लागतं. मी पहिल्यांदा म्हणतोय माणसाच्या आयुष्यात काय मिळवायचं. यश पहिली गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे. कारण यशाशिवाय या जगात किंमत नाही. सगळेजण उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, पश्चिमेला कोणीही नमस्कार घालत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला यश मिळवायचं. मी कसं मिळवायचं ते सांगणार. तुम्ही काही विचारा मला. दुसरी गोष्ट या आयुष्यात सगळे आहे ना, त्याची दुसरी स्टेज संपत्ती. कशासाठी आपण सगळं करतोय? उद्या तुम्हाला मी IAS पोस्ट दिलं, सर आता अधिकारी आहेत, मेडिकल ऑफिसर्स. जर मी IAS पद किंवा मेडिकल ऑफिसरचं पद दिलं, तुम्हाला पैसा नाही दिला चालेल?
कशासाठी करतो आपण सगळं हे? वेल्थ. ह्या 4 गोष्टी फोकस करा शिकत असताना. काय शिकायचं, कसं शिकायचं, कशासाठी शिकायचं. आणि तिसरी गोष्ट आहे आनंद. यश मिळालं पण तुमचं कौतुक करायला कोणीच नाही. संपत्ती मिळाली शेअर करायला कोणीच नाही. म्हणजे आता तर हल्ली टेलिग्राम आणि युट्यूबला अशा प्रकारे म्हणजे आईबाबांना न बघणारी मुलं सुद्धा असतात. करायचं पण असं. आणि तिसरं चौथं सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यात काय माहिती का? आरोग्य. हेल्थ इज वेल्थ. जे मगाशी सगळ्यांनी सांगितलं. तुमचं जर आरोग्य असेल तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला साथ देतात. आणि आरोग्य नसेल तर भरपूर संपत्ती, भरपूर यश तुम्हाला ते पचवता येत नाही. कारण सगळ्यात मोठा दागिना कुठला असेल तर हेल्थ इज वेल्थ. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जीवन सगळं पुढे व्यतीत करायचं. आणि तिसरी गोष्ट आता मी जे सांगतोय मोठं कसं व्हायचं. मोठं 3 गोष्टी माणसाला होता येते. हे कोण सांगत नाही मोठं कसं व्हायचं. हो शिक, अभ्यास कर. अभ्यास करून मोठं होता येत नाही. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 85% वाटा तुमच्या शिक्षणाचा असतो, 15% वाटा तुमच्या स्किलचा असतो. ज्याच्याकडे स्किल आहे ना तोच फक्त मोठा होतो. सुयोग सर सांगत होते 70% वाला मुलगा एनडीए मध्ये गेला आणि 90-90% वाले मुलं कुठे जातच नाही. तेव्हा तुम्ही सगळ्या अंगाने तुमचा व्यक्तिमत्व विकास करा. आणि हा व्यक्तिमत्व विकास व्हायची ही पाठशाळा असते. एज्युकेशन म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? तुम्ही काय घेता शिक्षण? शिक्षण म्हणजे टक्केवारी. एखादा प्रश्न विचारला त्याच्या मुलाला 90% मार्क आहेत, 90% मार्क आहे. त्याला मी सहज विचारला व्हॉट इज मीन बाय कार्बोहायड्रेट्स. प्रथिने म्हणजे काय? सरांनी मला सांगितले. प्रोटीन्स म्हणजे काय? कशातून मिळतात? कॅलरीज म्हणजे काय? काय वॉटरची डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज मीन बाय H2O. अभ्यास म्हणजे त्याच्या मुळाशी. आणि जे विद्यार्थी त्याच्या मुळाशी जातात ना ते विद्यार्थी आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करतात. आणि स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर अभ्यासाच्या मुळाशी जा. नुसते पेपर सोडून पोपटपंची करून आपल्याला टक्के मिळतील फक्त, आपल्याला ऍडमिशन मिळेल, नीट जीए मध्ये जाल, पण खरा डॉक्टर होता येणार नाही. पावला पावलावरती डॉक्टर आहेत, पावला पावलावरती इंजिनियर आहेत, पावला पावलावरती मेडिकल साहेब आहेत. इथून पुढचा येणारा काळ कुठला आहे याचं ऑब्झर्वेशन. काय करायचं? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचे. मला करायचं काय एक्झाम? 3 गोष्टी आता सांगतो त्या फार महत्वाच्या आहेत. त्या तुम्हाला आयुष्यात दिशा देतात. पहिली गोष्ट ऑब्झर्वेशन. समाजामध्ये काय चाललंय याचं निरीक्षण पहिल्यांदा करा. ऑब्झर्वेशन पहिल्यांदा करा की मला कुठे जागा आहे या समाजामध्ये. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर 3 गोष्टींमध्ये तुम्हाला करिअर करता येईल. त्या 3 गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा. बस. हिची बॉटल तयार केली. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की भारतामध्ये पाणी विकत घेऊन लोक पितील. कोणी केला होता विचार? आपण कोणाच्याही घरात गेलो की तांब्यावर पाणी ते म्हणत होतो आणि लोक पाणी द्यायचे. विचार करत नव्हतं ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे. ज्या माणसानं पहिल्यांदा विचार केला ना दॅट इज कॉल्ड रिसर्च. तुम्हाला जॉबमध्ये संधी कुठे बघा मी काय सांगते कुठे संधी आहे ऑब्झर्वेशन करा. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा ठरवलं की पाणी विकायचं आहे कदाचित पाणी लवकर नाही विकलं गेलं. कारण वेबस्टरची पहिली डिक्शनरी जी विकली गेली ना त्याला 12 वर्ष लागली तयार करायला डिक्शनरीला पहिला. आणि लोकांना ही डिक्शनरी असते अशी वापरायची असते इतका वेळ गेला. तेव्हा तुम्हाला रिसर्चमध्ये फार मोठी संधी आहे. रिसर्च म्हणजे काय? संशोधन. ज्यांना ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचंय थोडासा अँगल निरीक्षण डेव्हलप करा. रिसर्चवर जोर द्या. आणि रिसर्चकडे येता बघा दुर्दैवाने हे रिसर्च फक्त आपल्याला पीएचडीला शिकवलं जातं. खालच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवलं जातं. तुम्ही जेव्हा पीएचडीची एंट्रन्स देता तेव्हा 50 मार्काचा पेपर तुम्हाला रिसर्च आणि मेथोडॉलॉजी मध्ये असतो. न्यूटनलाच का शोध लागला? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनला का लागला? व्हॉट इज द रिझन? कारण न्यूटन ज्या शाळेत शिकवत होता त्या शाळेमध्ये त्याला हाऊ टू रिसर्च हे शिकवलं होतं. माझ्या विद्यार्थ्याला काय शिकवलं जातं? न्यूटनचे 3 लॉवर 4था लॉ आहे शोधायला नादात लागू होतं. बस. इकडे लक्ष द्या. कारण येणारं भविष्य जे आहे ना ते एआयचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि येणारा तुमचा काळ तुम्ही अजून 7-8 वर्षांनी जेव्हा ग्रॅज्युएशन बाहेर पडाल त्यावेळेचा काळ वेगळा असेल, आजचा काळ वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला एआय रिलेटेड काय करता येईल मी सगळं सांगतो. दुसरी गोष्ट बघा मी सांगितलं निरीक्षण करा. दुसरी गोष्ट अनुभव घ्यायला शिका. आता दादा फोटोग्राफी करतात. या फोटोग्राफीमध्ये मला करिअर करता येतं का?
पैसा मिळेल तुम्हाला, पण समाधान आणि आनंद नावाची गोष्ट आहे ती मिळाली पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा अनुभव घ्या कुठल्याही गोष्टीमध्ये. मॅडमने आवाज दिला ना, चल बाळ हे करायचं आहे, करायचं नाही म्हणायचं नाही. आयुष्यात काय म्हणायचं नाही, आयुष्यात काय म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही. तुम्हाला तुमच्याकडे यू हॅव ऍक्टरशिप गाडा बाहेर. मी तुम्हाला काय सांगितलं, आयुष्यात काय नाही म्हणायचं, नाही म्हणायचं. व्हेरी गुड. पण ते आचरणात पण आणलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. ज्यांच्याकडे रुमाल असेल त्यांनी काढा. खूप छोटासा प्रयोग आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला याच्यातून बरंचसं काही मला सांगायचं. रुमाल काढला, रुमालाची अशी घडी करा. केली. या हाताची फक्त 2 बोटं, कुठलंही दुसरं बोट घ्यायचं नाही हातात. या हाताची 2 बोटं, अंगठा आणि हे बोट, समजतंय. दुसरं बोट एकदा पकडले की सोडायचं नाही. या हाताची 2 बोटं इकडे पकडायची, या हाताची 2 बोटं इकडे पकडायची आणि मला या रुमालाची गाठ मारून दाखवायची. टाइम स्टार्ट. बोलायचं नाही का, तिथे बसते तिथे बसून दाखवायचे. दुसरं बोट न दाखवायचं तुम्हाला. बोट सोडायचं नाही. हा पकडले की बस. बोट सोडायचं नाही. बोट सोडायचं नाही अर्थ काय. बोलायचं अजिबात नाही. बस दाखवायची, काढून दाखवायला नको का. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. संवाद ऐकला जातो, वक्त्याचं भाषण ऐकलं जातं, वक्त्याला लक्षात घेतलं जातं की हृदय लक्षात. खूप छान भाषण झालं म्हणण्यात काही अर्थ नाही. सर म्हणले होते घरी गेल्यानंतर मी काय शिकवलं लिहून काढा. अशी गाठ बसेल का, बसून दाखवा. निश्चितपणे अशी गाठ बसेल. एक वाक्य सांगतो तुम्हाला काळजीपूर्वक ऐका. When you lose the game, that time you should be change your rules. जेव्हा मला असं वाटायला लागलंय 10वीची परीक्षा जवळ यायला लागली आणि 10वीच्या परीक्षेचं दडपण वाटते, प्रेशर वाटते, काही करू नका. फक्त गेल्या वर्षीचे 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवा. बस एवढं. जो मागील वर्षाचे 5-5 प्रश्नपत्रिका सोडवतो न बघता आणि संबंधित शिक्षकाकडून चेक करून घेतो, त्या विद्यार्थ्याची भीती मनातून दूर जाते. लक्षात घ्या, आज बोर्डात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण भीती असते आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पण भीतीच असते. जो माणूस भीतो तो अपयशी ठरतो आणि जो माणूस भीत नाही तो यशस्वी ठरतो. यू शुड टेक अ रिस्क. आयुष्यात रिस्क घ्यायची. सिंपल गोष्ट आहे. आता दोन्ही हाताची घडी अशी घातली, 2 बोटं घेतली मी आणि इकडं 2 बोटं घेतली आणि मी हात काढला. बसली गाठ. गोष्ट साधी आहे, पण शिकायचं काय. एकदम गोष्ट साधी आहे, पण शिकायचं काय. जोपर्यंत मला यश मिळत नाही ना तोपर्यंत हार नाही मानायची. हार नाही मानायची. माझं स्वप्न मला दिसलं पाहिजे. मला काय करायचं आयुष्यात, मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. म्हणून मी म्हटलं की निरीक्षण करा, अनुभव घ्या आणि तिसरं वाचन करा. काय करायचं आहे, वाचन. अफाट वाचन करा. सरांनी काही प्रश्न विचारला, अगदी थोडके वाचक होते. भारतामध्ये वाचनाचं प्रमाण, मॅडम तुम्ही लक्षात घ्या, मी थोडंसं तुम्हाला फोकस करेन मॅडमांना, कारण तुमच्या हातात पिढी आहे भविष्य. शिक्षकासारखा पवित्र क्षेत्र कुठलंच नाही बघा दुसरं. म्हणजे मी IAS ला कदाचित सलाम नाही करणार, पण मी शिक्षकांचे पाय घालीन. इतका शिक्षक घरी टाकायचा. माझ्या सुदैवाने मी तुम्हाला साहेब म्हणत नाही आयुष्यात.
मी कुणाला साहेब कधी म्हणत नाही, मी आत्ताच सांगतो. तुम्ही कुणाला साहेब म्हणू नका. माझा भारत स्वतंत्र झाला 1947ला, काही लोक म्हणतात 2014ला झाला, पण तो खरा नाही. स्वातंत्र्य 1947ला झालं. त्याच्यामुळे मी कारण सांगतो. ज्यावेळी मी साहेब म्हणतो नाही करायला, मी काय म्हणतो बाबा लक्ष द्या. तुम्ही त्याच्यावर गुरुजी म्हणा, चालेल, आदरातीत शब्द आहे, भारतीय शब्द आहे. साहेब का म्हणतो त्याच्याबद्दल हिस्ट्री सांगतो. मी जेव्हा साहेब म्हणतो ना समोरच्याला, त्यावेळेला मी त्याच्यापेक्षा कमीपणा स्वतःला देतो. दॅट इज रॉंग. आणि ही साहेबाची संस्कृती 47ला गेली, पण अजून तीच संस्कृती दुरुस्ती आहे. आणि हे आपल्याला घालवायचं. माझ्या स्वतंत्र झालेल्या देशामध्ये मी स्वतंत्र नागरिक म्हणून वावरणार. काय साहेब इंग्रज गेले आणि साहेब आले, बस नक्की गेले. जागर करतोय मी याचा, लोककल्याणाचा जागर करतोय. आम्ही भारतीय जनता. किती लोकांनी संविधान वाचलंय? किती लोकांनी संविधान वाचलंय? पहिलं काम, भारताच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी संविधान वाचलं पाहिजे. संविधान वाचलं नसेल, अभ्यास नुसता दहावीपुरता अभ्यास करायला 2 तास लागतात. मला 2 विद्यार्थी द्या, धतले ध द्या, मठातले मठ द्या, आणि मी बोर्डात बसून दाखवतो. दहावीला नाही बसवलं तर नाव बदलतो. चला, एज्युकेशन म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? बेस काय शिक्षणाचा? वाचन. सर्वाधिक पुस्तकं कोणी वाचली असतील या भारत देशात, जगात, तर 1 लाख पुस्तकं ओशोनी वाचली. कुणी वाचली? ओशोनी 1 लाख पुस्तकं वाचली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 52,000 पुस्तकं वाचली आणि 18 पुस्तकं दिली. भारताचं संविधान जर तुम्ही वाचलं नसेल, तर आपला विद्यार्थी दशक सोडा, आपला या राष्ट्रात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. लक्षात घ्या. मी कुठल्याही व्यक्तीचं प्रतिनिधित्व करत नाही. मी आय एम अ गुड सिटीजन ऑफ इंडिया. मी भारताचा नागरिक आहे, याचा मला अभिमान आहे. पहिल्यांदा किती लोकांना भारतात जन्मल्याचा अभिमान वाटतो? मग तो हातवर करून नुसता अभिमान करणार का संविधान वाचणार? संविधानावर एक प्रश्न विचारू. सिंपल प्रश्न. संविधान किती पेजेसचं आहे? उत्तरांना माझ्या गिफ्ट आहे. 4 प्रश्न विचारतो, त्याच्यामध्ये शिक्षकांचा पण सहभाग आहे. संविधान किती पेजेसचं आहे? Constitution, how many pages? The Indian Constitution have 251 pages. किती आहेत त्याला? 251 पेजेस. वाचायला किती वेळ लागेल? 1 दिवस. सगळ्यात जास्त वाचनाचा स्पीड कोणाचा होता या जगात? अजून कोण सांगते? ज्यांचा काउंट केला, विस्टन चर्चिल. कुणाचा होता? मिनिटाला 2400 शब्द वाचायचे. किती? 2400 शब्द वाचायचे मिनिटाला. चर्चिल, आणि चर्चिलला नोबेल पुरस्कार दिला त्यासाठी. भारतातले सर्वात जास्त स्पीड कोणाचा होता वाचनाचा? स्वामी विवेकानंद. सुभाषचंद्र बोस 800 शब्दांचा होता, आणि इंदिरा गांधीचा 700 शब्दांचा होता. लक्षात. हे काय सांगतो तुम्हाला? तुमचा स्पीड किती जाऊन बघा घरात. मला या भारताच्या 67 वर्षाच्या आयुर्मानामध्ये मला किती वाचायचं आहे आणि माझा किती वेळ गेलाय, मी किती शब्द वाचू शकतो. 10वीचा तुमचा अभ्यास, 8वी 9वीचा अभ्यास हा माझ्या दृष्टीने फक्त 6 महिन्याचा आहे. मग मी वर्ष काय करतो? इकडे फोकस करतो. मग मी एखादं मला संविधान दिलं, मी एकच प्रश्न संविधानाला विचारला, किती पेजेसचं आहे संविधान? 251 पेजेसचं. संविधानामध्ये शब्द किती टोटल? वर्ड्स, हाऊ मेनी वर्ड्स आर देयर? काय पण सांगा, धाडस करा, काही प्रॉब्लेम नाही. चूक बरोबर त्याच्याशी देणे घेणे प्रयत्न तर करा. थाप मारता आली पाहिजे, बरोबर मारता आली पाहिजे. हाऊ मेनी वर्ड्स? 94,000 वर्ड्स आहेत. हाऊ मेनी वर्ड्स? 94,000 वर्ड्स आहेत संविधानामध्ये. आणि संविधान तयार करायला खर्च किती आला? 64 लाख खर्च आला. किती आला आहे? 64 लाख खर्च आला. जाऊन बघा संविधान. आणि मग या संविधानामध्ये सुरुवातीला 8 परिशिष्ट होती, 395 कलम होती, 8 भाग होते. म्हणजे काय परिशिष्ट म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, भाग कळले पाहिजे. आता ते आहेत 12 परिशिष्ट, 22 भाग आणि 495 कलम आहेत. आत्ता जे विधेयक मांडलं संविधानामध्ये, विधेयक म्हणजे काय? कायदा तयार होण्यापूर्वीची परिस्थिती. ते 29वे विधेयक आहे. कितवं आहे ते? 129 बिल आहे. बिल पास केलं पाहिजे. का मी सांगतो नाही? जर माझा भारताचा नागरिक
तर माझा भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्यासारखं. कारण तुम्ही युवा पिढी आहात, म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं यू आर द वेल्थ ऑफ नेशन. तुम्ही राष्ट्राची संपत्ती आहात. या राष्ट्राच्या संपत्तीला घडवायचं कसं हे सगळं शिक्षकांच्या हातात आहे. आणि म्हणून वाचन अफाट वाढवा. जितकं वाचता येईल तितकं वाचा. जे मिळेल ते वाचा. काय वाचायचं? सगळ्यात पहिल्यांदा ऑटोबायोग्राफीज वाचा. यातली सगळ्यात महत्त्वाची वाचायची असेल ना, सुरुवातीपासून वाचायची असेल, आर्य चाणक्य वाचायला पाहिजे. आर्य चाणक्य वाचायचा. नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईल तेव्हा कुणी कुणी काय वाचलं विचारणार आहे. एक नंबरला आर्य चाणक्य झाल्यानंतर सरळ या महात्मा फुले वाचा. प्राचीन भारताची परंपरा आणि संस्कृती नावाचं पुस्तक आहे. भारत एवढासा नव्हता, आता आहे तो भारत नव्हता. भारतामध्ये कझाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, आग्नेय आशिया असेल, सगळा मिळून भारत होता. ब्रह्मदेव सुद्धा भारतात होता. 35च्या कायद्याने तो वेगळा केला. त्याचं नाव आता म्यानमार दिलं. हा सगळा अभ्यास कशासाठी करायचा? बिकॉज फर्स्ट आय शुड बी अ गुड सिटीजन. मी पहिल्यांदा नागरिक असला पाहिजे, चांगला देशाचा नागरिक असला पाहिजे. बसता उठता मला देशाचा विचार आला पाहिजे मनात. स्वार्थी विचार मी आणि माझा याच्या पलीकडे काहीच नाही आता दिसत. आणि आता खरी शिक्षकांची जबाबदारी आहे की खरंच चांगला राष्ट्रीय विद्यार्थी निर्माता करता येईल का, घडता येईल का. काय गरज होती? पहिली शाळा झाली 1648ला अमेरिकेत. मग महात्मा फुलेंनी गेली 1848ला पुण्यात बुधवार पेठेत, रास्ता पेठेत. आणि मग शैक्षणिक धोरण लागू केलं. कोण होते? राधाकृष्णन होते. स्वातंत्र्य मिळालं 47 नंतर. मग राधाकृष्णन आयोग आला, कोठारी आयोग आला, सगळे आयोग आले. आणि आता के कस्तुरीरंगन न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण साजरी करतो. पण याच्यामध्ये माझा विद्यार्थी कुठे आहे? माझ्या आज एखाद्या विद्यार्थ्याला मी उभा केलं आणि 5 मिनिटं शिवाजी महाराजांच्यावर बोल म्हटलं तर बोलता येतं. आंबेडकरांच्यावरती 5 वाक्य बोल म्हटलं तर बोलता येतं का? महात्मा फुलेंच्यावर बोलता येतं का? काय शिकलो आपण? मला फक्त मार्क मिळाले, मला चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळेल, मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, मी नीट होईल, जेई होईल, IIT मध्ये जाईन, IIM करेन, काय वाटेल ते करेन. पण कुठेतरी एक क्षणभर असं वाटतं की ज्या देशामध्ये मी जन्मलो तो देश मला तिथे दिसतो. आणि म्हणून शिवखरांचं एक वाक्य आहे, जे लोक पारतंत्र्यात जन्माला आलेत ना त्यांना स्वातंत्र्याचं महत्त्व कळतं. आपल्याला सहज आलं तर स्वातंत्र्य कस्ता खायला लागले नाही. आमच्या पूर्वजांनी कस्ता खाल्ला आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून महात्मा फुले वाचले पाहिजे, सावित्रीबाई फुले वाचले पाहिजे, शाहू वाचले पाहिजे, आंबेडकर वाचले पाहिजे. असाच प्रवास येतो तो यशवंतराव चव्हाणांच्या पर्यंत येतो. यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ किती लोकांनी वाचलंय? ऋणानुबंध किती लोकांनी वाचलंय? वाचलं नसेल तर मला कराडमध्ये राहण्याचा अधिकार नाही. ऋणानुबंध वाचा. जर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले नसते, संरक्षण मंत्री झाले नसते, वित्तमंत्री झाले नसते, तर यशवंतराव चव्हाण एक चांगले लेखक किंवा साहित्यिक झाले असते. लक्षात घ्या, ज्या दिवशी यशवंतराव चव्हाणांचे निधन झालं त्यावेळेला त्यांच्या अकाउंटमध्ये 27,000 रुपये फक्त होते आणि 10,000 पुस्तकं होती. म्हणून तो भेट पहिल्या टिकी मेथड, दुसऱ्या लिंक मेथड, तिसऱ्या व्हिज्युअलाइज मेथड, चौथ्या किनेस्थेटिक मेथड, 5वी TCM मेथड. या मेथड म्हणून तुम्ही जगातलं काहीही आठवू शकता. गरज काहीच नाही घासून पुसून अभ्यास करायची. पण सांगितलं पण टेक्निक्स आपल्याला टेक्निक्स नाही सांगितलं. आपण फक्त काय करत गेलो? रट्टा मारत गेलो. 26 लिहून घ्या, गुणिले मल्टिप्लाय करा, डिवाइडेड मल्टिप्लाय करा. 26 गुणिले 24. नेचर पेंटिंग तयार करा.
सुंदर नेचर पेंटिंग तयार करा, डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज करा. केलं केलं डोळे उघडा. सगळ्यांनी केलं असं? कोणी नाही केलं असं? सगळ्यांनी केलं ना? येस म्हणा. मी जीवन कसं पाहिजे बोलता झोपलेलं नसतं. कारण एक लक्षात घ्या, जो माणूस बोलत नाही तो मुडद्यात जमा असतो, जो माणूस बोलतो तो जिवंत असतो. तुम्ही कशात आणता? तुम्ही जिवंत राहिले पाहिजे. मला सांगा, तुमचं निसर्ग चित्रामध्ये काय आलं माहिती काय? डोंगर आहे. डोंगर आले तुमच्या निसर्ग चित्रात. डोंगरातून सूर्य आला, तुमच्या डोंगरातून नदी आली. आणि तुमचं निसर्ग चित्र मी सांगत असतो, तुम्ही शिकला काय? माझा प्रश्न. कारण सगळ्यांना एकच दिलंय, निसर्ग चित्र असंच असतं का? वेगळं असतं. आणि जे आउट ऑफ द बॉक्स विचार करतात ते आयुष्यात यशस्वी होतात. लक्षात येते? आता मी तुम्हाला सहज सांगितलं, चंद्र काढा डोळ्यासमोर. अर्धाच काढला, फुल चंद्र नसतो. कारण शिकवलं काय? अर्धाच चंद्र. इथे माझी शिक्षण व्यवस्था थांबते. मी माझ्या विद्यार्थ्याला काय शिकवतो? माझ्या विद्यार्थ्याला आउट ऑफ बॉक्स विचार करायला शिकवतो. त्याला ज्याच्यात आवड आहे. सरांनी खूप सुंदर केलं. जे दंगा करणारे होते त्यांना अध्यक्ष शिकवलं, प्रमुख पाहुणे. आता ते दंगा कधी करणार नाही. तुमची शिक्षा अशी असली पाहिजे की त्याच्यातून बोध घेता. हातात काठी घेणं आणि अपशब्द वापरणं म्हणजे शिक्षा नाही. खरं तर शिक्षक हा साने गुरुजींसारखा असला पाहिजे. शिक्षक हा ज्ञानेश्वरासारखा असला पाहिजे. मी अजून म्हणतोय, शिक्षक म्हणजे शिक्षकाला दुसरा पर्यायी शब्द माऊली हाच आहे. म्हणजे आईपेक्षा सुद्धा माऊली खूप मोठा शब्द. आई फक्त मुलांचं पालन पोषण करेल, आई सांगेल, तर खरा घडत होतो शिक्षक. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याकडे चांगला शिक्षक हा एक सायकॉलॉजिस्ट असला पाहिजे, गुड सायकॉलॉजिस्ट असला पाहिजे, मानस तज्ञ असला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी बघितला, विद्यार्थ्याचं फेस रिडिंग करता आलं पाहिजे, माणसं चेहरे ओळखता आले पाहिजे, तो खरा शिक्षक. कुठल्या विद्यार्थ्याला काय अडचणी आहेत बघितलं वाटलं पाहिजे, त्याच्या घरची परिस्थिती काय आहे, तो आज फ्रेश आहे का नाही, त्याला काही प्रॉब्लेम्स आहे. कारण कधीही शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे मैत्रीत्वाचं असलं पाहिजे. त्याच वेळा तो विद्यार्थी प्रगती करू शकतो. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे दंतुकीशाहीचं असतं. पहिली गोष्ट, त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की माझ्या संकट काळामध्ये माझा शिक्षकच, गुरुच मला हात देऊ शकतो. कारण मित्रांनो, या जगात तीनच माणसं जी मोठी ग्रेट आहेत. सरांनी पण सांगितलं हे ऍड करतो. पहिली आई, कारण जी आपल्याला 9 महिने 9 दिवस सांभाळते आणि ही पृथ्वी कशी आहे दाखवते. कारण त्या वेदना त्या मातेलाच माहित आहे. प्रसूती वेदना, प्रसव वेदना काय असतात, कारण तो आईचा पुनर्जन्म असतो. आणि त्याच्याशिवाय स्त्रीला आई पण येत नाही. आणि म्हणून पहिलं, आईला कधीच विसरू नका आयुष्यात, काही झालं तरी. 2 नंबर वडील, कारण वडील बापाचं दुःख कधी दिसत नाही. कारण बापाचं दुःख हे पाण्यातल्या माशासारखं असतं. मासा कधी रडतो हे आपल्याला दिसत नाही. तसं बाप हा रडत असतो, पण तो कधी आपल्यासमोर रडत नाही. आणि म्हणून बापाला कधी विसरू नका. तिसरं, सरांनी विचारलं तुमच्या पहिलीच्या शिक्षकाचं नाव काय, कधीही गुरुजनांना विसरू नका. कारण गुरुजी कसा असतो, शिक्षक कसा असतो, शिक्षक रस्त्यासारखा असतो. रस्त्यापासून जाणारे प्रवासी पुढे जातात, पण गुरुजी रिटायरमेंटपर्यंत तिथेच असतो आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा तिथेच असतो. आणि 3 आई वडील असते तर कदाचित जन्म दिला असता, पालक सांभाळला असतं, पण माझ्या आयुष्यामध्ये गुरुजी चांगले आले नसते तर मी नसतो. म्हणून गुरुजनांचं स्थान हे खऱ्या अर्थाने. म्हणून गुरुला कधी आयुष्यात विसरू नका. तुम्ही ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेला कधीही विसरू नका. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. मोठा व्हायचं, निरीक्षण करायला शिका, अनुभव घ्यायला शिका आणि वाचन करायला शिका. अफाट वाचन करा. या वाचनाने मोठी झालेली माणसं होणार. सगळ्यात मोठी झालेली माणसं कोणी? वाचनावर मोठी झालेली माणसं कोण सांगू शकतात? वाचन केलं आणि माणसं मोठी झाली. एपीजे अब्दुल कलाम. इट्स ओके. एपीजे अब्दुल कलाम अजून डॉक्टर बाबासाहेब इराणमत अजून इराणमतचं ऑब्झर्वेशन चांगलं. वाचन इतकं नाही आहे. वॉरन बफेटचं वाचन अधिक आहे. लक्षात येतं. बिल गेट्सचं वाचन अधिक आहे. बिल गेट्सची संपत्ती मी तुम्हाला सगळं सांगितलं. मला काय विचारायचं विचार. पुढे अजून कोण? सुधामूर्ती. सुधामूर्ती पुस्तकं बरोबर लिहिली. सुधामूर्तीचं पण वाचन आहे. पण सगळ्यात वाचन काय असते हे मी तुम्हाला सांगतो. खरं वाचन कोणी केलं आणि वाचनाचे आदर्श कोण आहेत त्यानंतर पहिलं आहे सगळ्यात मोठं नाव भगतसिंग. भगतसिंगला पहिलं. दुसरं 2 नंबरचं वाचनामधलं वेळ
4 नंबरचं वाचन आहे ते निळून पुढे. मी 4 नावं तुम्हाला सांगितलं. यातलं पहिलं मी तुम्हाला सांगतो भगतसिंग. भगतसिंगांना इतकी वाचनाची वेळ म्हणजे वेळच होतं. वेळ झाल्याशिवाय इतिहास रचला जात नाही. हुशार माणसं म्हणून नॉर्मली वाईज पीपल आर रीड हिस्ट्री अँड क्रेझी पीपल्स मेक हिस्ट्री असं. वेळ लागलं पाहिजे. मी तुमच्यासमोर इथे आलो, मला वाचनाचा वेळ आहे म्हणून आलो. मला असं समजा की 7 वाजेपर्यंत बोलायला लागलं तर माझ्याकडे भांडवल भरपूर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण काय घेता तुम्ही हे महत्वाचं आहे. माझा 1 तास तुमच्या आयुष्यात काय परिवर्तन घडतो, बिकॉज डिसिप्लिन इज अ डिस्टिनी. आयुष्यात लक्षात ठेवा, शिस्त असली पाहिजे माणसाला शिस्त नसली काही उपयोग नाही. या भगतसिंगांना फाशी द्यायची होती. 23 मार्च 1931 फाशी दिली. 6 तास अगोदर फाशी दिली. कारण माहित होतं ज्या 14 मागण्या महात्मा गांधींनी दिल्या त्याच्यामध्ये एक मागणी असणार की भगतसिंगांना जे क्रांतिकारक आहेत त्यांना सोडा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांना फाशी देण्याची वेळ झाली आणि यावेळेला फक्त भगतसिंगांच्या आईला भेटण्याची परमिशन मिळाली. राजगुरूंना भेटण्याची परमिशन त्यांच्या आईला मिळाली नाही. हिस्ट्री आहे का काय वाचल्याशिवाय काय कळत नाही, अंगावर काटा यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला भगतसिंगांना भेटण्याची परमिशन आईला मिळाली, आई आली आणि राजगुरूची पण आई एकत्र आली आणि राजगुरूच्या आईच्या डोळ्यात आसवं होती ती म्हणाली मला नाही परमिशन मिळाली, मला मला भेटायची. तेव्हा भगतसिंगाच्या आईची उद्गार जर राजगुरूच्या आईला भेटायला देणार नसेल तर मी सुद्धा भगतसिंगाला भेटणार नाही अशी म्हणणारी भगतसिंगाची आई म्हणून भेट करून दिली. अशा आया होत्या म्हणून इतिहास आहे. या भगतसिंगांनी इतकं वेळ रशियन राज्यक्रांती 1917 आणि तिथून पुढे सगळ्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे. 23 मार्च 1931 फाशी दिली त्यावेळेला भगतसिंगांच्या हातात एक पुस्तक होतं लेनिन आणि संभाषणवाद नावाचं. कारण लेनिन हा क्रांतिकारक होता आणि हे पुस्तक दिलं. त्यावेळेला पुस्तक वाचत असताना बघा वकील आले, वकिलांनी त्यांच्या हातात पुस्तक केलं. जेल डायरी नावाचं पुस्तक आहे. पण भगतसिंगाच्या 13 वस्तू आहेत त्या कोणाकोण आहेत त्याचा सगळा उल्लेख आहे. वेळ मिळतो वाचून काढा. शिक्षकांनी वाचलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्याकडून पण वाचून घेतलं पाहिजे. मी असं म्हणतो एकदा नोकरी लागल्या म्हणून थांबू नका. मी नोकरी सोडली, आय वॉज ऑल्सो लेक्चर. मी सोडली कारण माझं वैचारिक पटलं नाही म्हणून पर्यंत. कदाचित मी हिस्ट्री सांगेन काय करायला लागतं माहिती का मित्रांनो. जिवंत मासे जे असतात ना तेच प्रवाहाच्या विरोधात करतात. मेलेले असतात ते प्रवास होतात. मी तुम्हाला वारंवार सांगतो एवढं पवित्र क्षेत्र आहे शिक्षकाचं ना त्याच्यासारखं दुसरं क्षेत्रच नाही. कारण तुम्ही काही करू शकता, देश बदलू शकता. इस्रायल सारखा देश बदलला, जपान सारखा देश बदलला, अमेरिका सारखा देश बदलला. कारण 1648 पहिली शाळा तिथं आहे. अमेरिका एवढी पुढे का गेली. अमेरिकेला स्वातंत्र्य 1776 ला मिळालंय. इंग्लंडला 1688 ला स्वातंत्र्य मिळालंय. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालंय. फ्रेंचांना 1791 ला स्वातंत्र्य मिळाले, फ्रीडम मिळालाय. आणि भारताला उशिरा मिळून भारतानं प्रगती केलेली आहे. भारत कुठे नाही असं नाही, कारण भारताला सांस्कृतिक इतिहास आहे. आणि हा सांस्कृतिक इतिहास तुम्ही आम्ही वाचणार नसू तर इतिहास पुढे कळणार कसा. आणि म्हणून आईन्स्टाईन म्हणले होते गांधींच्या बद्दल की गांधीजीसारखा माणूस भारतात होऊन गेलाय का नाही असे प्रश्न नवीन पिढी विचारेल. कारण हा इतिहासच नष्ट व्हायला नाही आणि हा इतिहास तुम्हाला जीवन ठेवायचा आहे. जीवन ठेवायचं तर वाचायला लागेल. ह्या भगतसिंगाला पुस्तक दिलं लेनिन आणि संभाषणवाद. त्यावेळेला भगतसिंगाचा जल्लाद आला. जल्लाद म्हणजे फाशी देणारा आला आणि त्याला म्हटलं चल तुझी फाशीची वेळ झाली. त्यावेळेला भगतसिंग म्हणजे प्रत्येक रिक्वेस्ट आहे एवढं पुस्तक मला हातावेगळं करू दे, थोडेच पेजेस सोडल्यात नंतर आरामात तुम्हाला फाशी दे. हे वाचनाचं वेळ आहे. हे वाचनाचं वेळ आहे. म्हणजे बघा फाशी जाणार आहे माणूस, फाशीला निघाला माणूस आणि आता म्हणतो फक्त एवढं पुस्तक मला हातावेगळं करू दे आणि मग खुशाल फाशी देणे हसत हसत फासावर जाईल. आणि त्यावेळेची 21 वर्षाची पिढी फासावर जायला हसत हसत तयार होती आणि आपण 21 वर्षाचे होत आलो तरी देश काही आपल्याला तो काळ जीवन ठेवायला लागतो. आपल्याला ठेवावं लागेल. लक्षात घ्या. मी म्हणत नाही आपल्याला क्रांतिकारक व्हा, मी म्हणत नाही आपण स्वातंत्र्यवीर व्हा, पण भारताचा चांगला नागरिक व्हा एवढीच माझी अपेक्षा. भगतसिंगांना दुसरे अडॉल्फ हिटलर होते. अडॉल्फ हिटलर काय करायचं. अडॉल्फ हिटलर काय होता माहिती का. जसं आपल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये अण्णा हजारे रहस्यवादी झाले होते सैनिकांना, जखमी सैनिकांना धुवायला पुसायला औषध लावायला, तसं अडॉल्फ हिटलर पहिल्या महायुद्धामध्ये, पहिल्या महायुद्धाचं कधी झालं 14 ते 19. या पहिल्या महायुद्धामध्ये हिटलर सैनिकांना शुश्रूषा करायला थांबला होता आणि दुसरं महायुद्ध त्यांनी घडवून आणलं. त्याला 2च आवडी होत्या. माय कॅम्प नावाचं पुस्तक आहे, माइन कॅम्प माझा लढा नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचा हिटलरांचं. त्याच्यामध्ये सर्व उल्लेख आहे. मला 2च गोष्टी आवडायच्या, एक तर नाटकात काम करायला आणि दुसरं पुस्तक हातात पाहिजे होतं. त्यांचं असं म्हणणं एक वेळ मला नाटकात काम करायला मिळालं नाही तरी चालेल पण माझ्या हातातलं पुस्तक नसून मला चालत नव्हतं. असा हा अडॉल्फ हिटलर पुस्तक वेगळा होता. त्याच्यानंतर तिसरं नाव मी तुम्हाला सांगा आमिर खान.
अमेरिकनची मुलाखत ग्रेट भेट नावाच्या पुस्तकात आहे, ज्याची मुलाखत निखिल वागळेंनी घेतली. अहो जरूर वाचा, जी माणसं मोठी झाली त्यांची सुंदर पुस्तक आहे ग्रेट भेट नावाचं. ते पुस्तक संग्रही ठेवा आणि तुमच्या मुलांना कुणालाही घरात सुद्धा ठेवा. ते कोणी आलं तर लक्षात येईल काय पुस्तक आहे. त्या ग्रेट भेटमध्ये अमेरिकनची मुलाखत घेतली. मुलाखतीला प्रश्न सांगतो, आमिर खान तुम्ही एवढे सुपरहिट चित्रपट कसे काय देतात? खरं तर त्याच्या आजोबा नासिर हुसेन अमेरिकनच्या आजोबा, त्यांना एक पुस्तकाची वाचनाची वेळ होतं. त्यांचा पहिला प्रश्न होता, मी जेव्हा घरात जातो तेव्हा माझ्याकडे 2 कपाट आहेत. उजवीकडचं कपाट पुस्तकाने भरलेलं असतं आणि डावीकडचं कपाट हे सगळ्या चित्रपटाच्या सीडीने भरलेलं असतं. मी जेव्हा पहिल्यांदा घरात जातो तेव्हा माझा उजवा हात पुस्तकांच्याकडे जातो म्हणून मी इतका मोठा आहे. तुमची एक स्वतःची कोण लाईन असेल. तुम्हाला मोठं व्हायचं आहे. एपीजे अब्दुल कलाम असेच मोठे झाले, मनमोहन सिंग असेच मोठे झाले, कितीतरी नावं घेता येतील, कितीतरी नावं, नेहरू असेच मोठे झाले. भारताचा शोध नावाचं भारताचा शोध नावाचं पुस्तक लिहिलं, गीता राशी लोकमान्य टिळकांनी पुस्तक लिहिलं, असेच मोठे झाले. जेव्हा तुमचं चिंतन वाढतं ना, जेव्हा तुमचा अभ्यास वाढतो ना, तेव्हा तुमची ओळख निर्माण होत असेल. गोष्ट लक्षात घ्या, अनुकरण करून कॉपी करून कोणीही मोठा होत नाही. अनुकरण करून फक्त तात्पुरता मोठा होतो, पण जो बेस पकडतो, चिंतन करतो, मनन करतो, समजून घेतो, तो आयुष्यात आपली ओळख निर्माण करतो. म्हणून वाचलं पाहिजे. वाचनाशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. नसेल तर विवेकानंदाचं एक वाक्य सरांच्या संदर्भात मी बोलतो, ते विवेकानंदाचं असं वाक्य आहे, तुम्हाला मोठ्यात मोठं व्हायचं असेल तर उत्तमातील उत्तम माणसात राहा, नाहीतर एकटं राहणं पसंत करा. मध्ये कुठे राहतात वाक्याचा अर्थ करा. एकतर उत्तमातील उत्तम माणसात राहा, नाहीतर एकटे राहणे पसंत करा. हे जर वाक्य आयुष्यावर तुम्ही जोडून घेतलं तरी सत्य नाही वाचला तरी चालेल, पण मोठ्या मोठ्या माणसांच्या सोबत राहा, त्यांच्या विचारात राहा. एक व्याख्यान हे 10 पुस्तकं वाचण्याच्या बरोबरीच असतं. आणि म्हणून कुठेही व्याख्यान असेल, कुठेही कुणाचंही असेल तर ते ऐकत चला मित्रांनो, फार गरजेचं आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाने पंक्तीने दीपमाळ प्रज्वलित होते. अचानक दीपमाळ प्रज्वलित होत नाही, कधी थेंबे थेंबे तळेसाचे, तसा तुमच्या आयुष्याचा प्रश्न. एकूण करिअरच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर 11,000 संधी आहेत. 16 सरांनी सांगितलं की 1600 डिग्रीज आहे. किती डिग्री आहे? 1600 डिग्रीज आहे. म्हणजे तुम्ही वेगळ्या डिग्रीमध्ये तुम्ही डिग्री तुमची संपादन करू शकता. आणि 11,000च्या वर रोजगाराची संधी आहे. डोक्याच्या पॉलिश पासून बूट पॉलिश पर्यंत रोजगाराच्या संधी आहेत. बस सगळ्या संधी तुम्ही त्या करू शकता. फक्त तुमचा अप्रोच पाहिजे. म्हणून म्हटलं की निरीक्षण वाढवा. निरीक्षण मॅटर करतात. मग मला काय करायचं आहे? पहिल्यांदा वयाच्या 18 वर्षाच्या आत आपलं टार्गेट फिक्स पाहिजे. मला काय करायचं आहे? मला सीडीएसला जायचं आहे, मला एमडीएला जायचं आहे, मला बालपीओ व्हायचं आहे, मला यूपीसी करायचं आहे, मला एमपीसी करायचं आहे, मला कुठल्या सेक्टरला जायचं, मला आर्मीत जायचं आहे, मला लेफ्टनंट व्हायचं आहे, मला काय करायचं आहे? वयाच्या 18 वर्षी क्लिअर पाहिजे. आणि 18व्या वर्षी जरी क्लिअर असेल तर त्या दृष्टीने आपली पावलवाट चालू होते. मग आपल्या लक्षात येईल की मला एक्झाम काय करायचं. आता तुमची 10वीची परीक्षा आहे. 10वीची परीक्षा उरली आता कधी फेब्रुवारी मार्च तुमची परीक्षा स्टार्ट. एकच काम करायचं आता, अजून जानेवारी सुरू व्हायचं आहे. आज तारीख आहे 28. फक्त आणि फक्त झालेले पेपर न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा. व्हिज्युअलाइज टेक्निक डेव्हलप करायची. जसं आन्सर बघतो ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा, तसंच लिहिण्याचा प्रयत्न करायचा. शुद्ध लेखन फार महत्त्वाचं आहे 10वीमध्ये. 10वीमध्ये हँडरायटिंग जितकं तुमचं सुंदर असेल तितके अलगद मार्क तुम्हाला मिळतात. आणि मराठीचा जर तुम्हाला विषय आहेच मराठी, कारण इंग्लिश मीडियम हा पण मराठी विषय असावे, त्रिभाषा सूत्र आहेत का, मराठीमध्ये शुद्ध लेखन फक्त काळजीपूर्वक बघा. या जर गोष्टी केल्या आणि व्हिज्युअलाइज केल्या, रात्री झोपताना एकच काम करायचं, जो जो अभ्यास केला तो आठवल्याशिवाय झोपायचं नाही. सकाळी उठताना मला काय करायचं आहे हे आठवल्याशिवाय उठायचं नाही तुम्हाला. बस या 2 गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळतं. काही फरक नाही. आज सुयोग सर आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. सुयोग सर कुठल्या अँगलने विचार करतात, प्रॉस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो, दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. म्हणून माणूस जसा विचार करतो तसाच असतो. मी काय विचार करायला लागलोय तसाच माणूस असणार आहे. मी थिंकिंग माझे काय केले, मला असं वाटायला लागलं की मी बोर्डात पहिला येणार, तो बोर्डात पहिला येणार, असं वाटायला लागलं. जाऊ दे, तुम्ही शाळेत पहिला यायचं, तुम्ही शाळेतच पहिला यायचं. म्हणून तुमचा अप्रोच डेव्हलप करा, ॲटिट्यूड डेव्हलप करा, प्रॉस्पेक्ट डेव्हलप करा, जीवनाविषयीच डेव्हलप करा. मला आयुष्यात काय मिळवायचं? मला IAS व्हायचं, मला राज्यसभेतून डेप्युटी कलेक्टर व्हायचं, मला PSI व्हायचं, मला काय व्हायचं आहे? आता तुम्हाला सगळ्यात गोल्डन चान्स. SPIची एक्झाम आहेत ना, त्याचे फॉर्म सुटलेले. ज्यांना जरी इंडियामध्ये जायचं आहे, NA करायचं आहे, नेव्हल अकॅडमीमध्ये जायचं आहे, त्यांना आफ्टर 10 150 मार्काची परीक्षा असते. 75 मार्काला 75 मार्काला GS असतो आणि 75 मार्काला तुमचं मॅथ्स असतं. मॅथ आणि GSAT नावाचा पेपर असतो. ज्याला SPIची परीक्षा द्यायची त्यांनी फॉर्म भरा,
मुलींसाठी नाशिकला सेंटर आहे, मुलांसाठी औरंगाबादला सेंटर आहे. मुलांना 60 जागा आहेत, मुलींना यावर्षी 30 जागा, 30 मुलींना घेतलं, कारण 2-3 वर्ष झाली सुरू होऊन ते अजून डेव्हलप व्हायचं आहे. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला 11-12ला एखादं कॉलेज मिळतं आणि शासन तुमच्या MBAचं प्रिपरेशन करून घेतं. ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी ते 10वीला आत्ताच फॉर्म भरा आणि तो फॉर्म भरून तिकडे बरं तिकडे जायचं नाही. सगळ्यात उत्तम उदाहरण आहे जाधव साहेबांचं, कारण ते खाशाबा जाधव या पिढीतून आलेले एक पैलवान, ज्यांनी भारताला पहिलं काश्य पदक मिळवून दिलं 52ला हेलसिंकीला. त्यांचा तो इतिहास वाचा. जर तुम्ही स्पोर्ट्स खेळात तर तुम्हाला आणि चांगला स्पोर्ट्स जर खेळात राज्याला एखादं पदक आणून दिलं, तेजस्वी सावंत सारखं, लक्षात घ्या राही सरनोबत सारखं, तरी MPC तुम्हाला हँडओव्हर करते. विशेष कार्यकारी अधिकारी तर मिळतं पोस्ट, CEO पोस्ट मिळते तुम्हाला, जी पोस्ट आहे तुम्ही ज्याला पात्र आहात, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे अशा प्रकारचं शासन पोस्ट देतं. याला काही परीक्षा द्यावी लागते असं नाही, पण क्रीडा क्षेत्रामध्ये तरी चमक दाखवा आणि या राज्याला आणि देशाला एखादं पदक आणून दाखवा, म्हणजे तुमचं करिअर चांगलं होईल. लक्षात. त्यामुळे तुमच्याविषयी पहिल्यांदा तुमचा बायोडेटा तयार करा. सगळा तुमच्या जन्मतारखेपासून तुम्ही कधी सेटल होणार आहात, तुमचं व्हिजन असलं पाहिजे की मी यावर्षी इथे असणार आहे, यावर्षी माझा एवढा पगार असणार आहे. जगात श्रीमंत व्हायला कोणाची ना नाही आहे. तुम्ही जगातील श्रीमंत व्यक्ती व्हा, पण पुढे एकच शब्द आहे, प्रामाणिकपणे बस. तुम्ही इलॉन मस्कला मागे टाका, बिल गेट्सला मागे टाका, वॉरन बफेटला मागे टाका. वॉरन बफेटला विचारलं एकदा की तुम्ही तुमचं म्हणजे इतके श्रीमंत कसे झाले, कारण ते गुंतवणूक क्षेत्रात होते. तेव्हा त्यांनी वयाच्या 14 वर्षी पहिली गुंतवणूक केली. आपण 14 वर्षांनी पप्पांचेच पैसे, आईबाबांचे पैसे त्यांनी 14 वर्षी काय केले, गुंतवणूक केली. मग तुम्हाला इथे सुद्धा फील्ड आहे गुंतवणूक करायला, ते समजून घ्यायला, कारण शेवटी इकॉनॉमिक्सकडेच येणार आहे तुम्ही. इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग पाहिजे. सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स जास्त ठेवला मुद्दा. STI, ASO, PSI सगळ्याला इकॉनॉमिक्स मुद्दा, कारण येणारं जे आहे ते आर्थिक धोरणावर ते सगळं डिपेंड आहे. त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे आणि तुम्ही अर्थार्जनासाठी लढलंच पाहिजे. त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतो, त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही इतक्या म्हणजे श्रीमंत झाला, तर तुम्ही एक उत्तर दिलं असं की मी 14 वर्ष गुंतवलं, ते जर मला कोणी 12 वर्ष सांगितलं असतं अजून समजून बघा उत्तर कसं. आणि आपण काय म्हणतोय, अजूनही आपण रडत बसतोय, मला काही मिळालं नाही, हे मिळालं नाही, ते मिळालं काही सुद्धा नाही. ज्याला आयुष्यात काही करून दाखवायचं आहे तो निश्चितपणे करून दाखवतो. कारण सांगणारा आयुष्यात कधी मोठा होत नाही. त्यामुळे अजिबात कारण सांगायची नाही. माझी जी परिस्थिती ती स्वीकारायची आणि पुढे जायचं. कोण होते गांधीजी? महात्मा गांधीजी कोण होते? दुसरी नापास. हस्ताक्षर वाचायला येत नव्हतं गांधीजींचं, पण या माणसाला दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर रेल्वेच्या डब्यातून टाकलं, अपमान झाला. काय झाला? त्या रात्री थंडीत कुडकुडत. फक्त का अपमान झाला माहितीये का? रेल्वेच्या डब्यातून फेकलं. कारण फेकताना रेल्वेचा नियम होता की अंथरून रेल्वेमधनच घ्यायचं. 5 पाऊंड किंमत होती त्यावेळेला. गांधीजी म्हटले की मी अंथरून आणले, मी घेणार नाही. एवढ्या एका कारणामुळे गांधीजींना बाहेर टाकलं. गांधीजी वाचा बरं का, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ नावाचं पुस्तक वाचा. सर प्रत्येकाला वाचायला घे. त्या गांधीजी काळातील विषय समजतो. आपण सहज म्हणतो गांधीजींना घेतो. शिवाजी महाराजांची शिवजयंती एकूण जगात 76 देशात साजरी केली जाते. तसं युनोने 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून डिक्लेअर केला. युनोने केलाय. युनोमध्ये 193 देश आहेत. किती देश आहेत? आपण आपल्या राष्ट्रपित्याला काय विसरतो? आपला राष्ट्रपिता आपल्याला माहित आहे. गांधीजींना फेकलं तेव्हा गांधीजी शांतपणे थंडीत कुडकुडत बसले. अंथरूण नव्हतं, काही नव्हतं. आणि गांधीजींनी प्रश्न स्वतःला विचारला. स्वतःला प्रश्न विचारला पहिल्यांदा, मला इंग्रजांनी का टाकलं आज? तेव्हा त्यांनी तिथे ठरवलं, ज्या इंग्रजांनी मला गाडीतून टाकलं ना, त्या इंग्रजांनी मी देशातून बाहेर टाकेन, त्याच वेळा बरोबर बसेल म्हणून गांधीजी काढले. सत्य म्हणायचं हे पॉझिटिव्ह घ्यायचं सत्य. कोणी का बोलतो, शिक्षक असे का बोलतो ते पॉझिटिव्ह. तुमच्यातल्या कुठलीही गोष्ट घेताना मला का बोलले, 2 गोष्टी आहेत, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. जी माणसं आयुष्यात प्रतिसाद देतात ना ती यशस्वी होतात, प्रतिक्रिया देतात ना ती अपयशी ठरतात. प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या, त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्या. दुसरं एक उदाहरण देतो मी, आर्य चाणक्य. का बोलले आर्य चाणक्य? आर्य चाणक्यचे वडील राजा धनानंदच्या ठिकाणी एक हुशार व्यक्ती म्हणून न्यायनिवाडा करायचं काम करायचे. या राजा धनानंदनी आर्य चाणक्याच्या वडिलांचा अपमान केला आणि त्यांना कडे लोकांची शिक्षा दिली. ज्यावेळेला आर्य चाणक्य छोटा होता त्यावेळेला त्याने स्वतःशी ठरवलं की माझ्या वडिलांना मारणारा हा राजा धनानंद जो फक्त
अहंकारामुळे, जास्त इगोमुळे, धनसंपत्तीमुळे एवढा दुसऱ्या माणसाला किंमत येत नाही. जोपर्यंत याचं राज्य मी नष्ट करत नाही तोपर्यंत शेंडी असते ना तिला मी गाठ घालणार नाही असं त्यांनी पण केला. आणि ह्याच आर्य चाणक्यांनी राजा धनानंदाला चंद्रगुप्त मौर्याच्या सहाय्याने नामोहरम करून सोडलं. अपमान व्हायला पाहिजे. अपमान झाल्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. म्हणून मी म्हणतो अपमान इन द सेन्स काय पॉझिटिव्ह घ्या. अपमान म्हणजे डोळ्यात घालून बघू नका, अवघड करू नका. शिक्षकांना अवघड बोलणं म्हणजे एक तुम्ही माणूस असाचं लक्षण आहे. शिक्षक का बोलतात? शिक्षक आपल्या चांगल्यासाठी बोलतात, आपले आईवडील आपल्या चांगल्यासाठी बोलतात. या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करा. मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहेत. ते प्रश्न असायचे कुठल्याही कुलविषयी असतील, कुठल्याही क्षेत्रातले असतील, तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहेत. मला तुमचा सेशन जो 1 पाऊण तासाचा असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी नुसतं बोलत जाईल. कुणाला काय करायचं आहे, कुणाला काय व्हायचं आहे, कुणाला आता सरांची कन्यासुद्धा पायलटचं प्रशिक्षण घेतलं असं मला कळालं. ती कॅलिफोर्नियामध्ये आहे. कॅलिफोर्निया कुठं माहीत पाहिजे. कॅलिफोर्नियामध्ये तो तिथे शीत प्रवाह वाहतो. कुठला प्रवाह वाहतो? उत्तर अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया. मी तुम्हाला पहिला सांगतो अभ्यास कसा करायचा हे पण सांगतो, अभ्यासाचे टेक्निक पण सांगतो. उगाच उडून तुम्ही काय करू नका. आणि त्या कॅलिफोर्नियामध्ये पिक्चरचं शूटिंग केलं जातं आणि त्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये कधी कधी आमचा कोण जायचा ऋषी कपूर, म्हणून ऋषी कपूर सारखं शॉटर घालायचं पिक्चरमध्ये. लक्षात येते का? पिक्चर तो कॅलिफोर्नियामध्ये जायचा. मग कॅलिफोर्नियामध्ये मला काय म्हणायचं आहे, राजीव गांधीला यायचं होतं प्रवासात. इंदिरा गांधीची जेव्हा हत्या झाली त्यावेळेला राजीव गांधी पायलटच होते. राजीव गांधीने इकडे अचानकपणे आणलं आणि माझी 25 जून 75 केली संजय गांधीने. इतिहास माहीत पाहिजे काय झाला. पंडित नेहरू कशा आले, नेहरूंच्या नंतर खरी काय झाली गोची, सिंडिकेट कोण होते, नेहरू गेल्यानंतर शास्त्री का आले, इंदिरा गांधी काय नाही आली, इंदिरा गांधी नंतर का आली नेहरूंच्या नंतर. जेव्हा इतिहास कळेल ना तेव्हा मी कुणाला मतदान करायचं 18 वर्ष झाले नाही कळेल. लक्षात येते. यासाठी तुम्हाला तुमची सरसर विवेक वापरावं लागेल आणि इतिहास वाचावा लागेल. म्हणून वाचन खूप करा, खूप करा. मी एवढं सांगितलं. मला असं वाटतं की मला जितका वेळ मिळेल तितकं वाचत राहावं आणि लोकांचं प्रबोधन करावं. मी ईश्वराकडे हेच मागतोय की मला फक्त ताकद दे, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावं, लोकांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी, हेच मी अपेक्षित आहे. प्रश्न विचारायला सुरुवात करा. पहिला डबा हल्ला की सगळे डबे हलतात. रेल्वेचा पहिला डबा हल्ला म्हणजे डबा पहिला कोणी हलते. चला स्टार्ट. हां, बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कसं प्रवृत्त करावं, वारंवार सांगून किंवा इन्स्ट्रक्शन देऊ सुद्धा त्यांच्या मनावरती ते बिंबत नाही किंवा दिसत नाही किंवा त्याचा चांगला उद्देश आहे हे त्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये निर्माणच होत नाही. त्यासाठी शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा आई वडिलांनी काय करावं? पहिला मुद्दा शिक्षकाचा आहे, वडिलांचा नाही. कारण आई वडिलांना सगळं झेपत नाही म्हणून शाळेत जातात. काही लोकांच्या मग आई वडील शिक्षित असते. पहिला मुद्दा आई वडिलांचा का ढकलू नका. आणि मी हळूहळू सांगतो हां आई सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं काय मुद्दा माहिती शिक्षकाचं काय करायचं. शिक्षकांनी मुलांना घेऊन बसायचं. आपण काय करतो माहिती आहे का, नेहमी म्हणतो अभ्यास कर, पण अभ्यास कसा कर हेच कोण सांगत. बरोबर आहे चुका आहे. घरात गेली आई बाबा काय म्हणते अभ्यास कर. आपण कसा करू अभ्यास. गेल्या पहिलं वाक्य अभ्यास कर केलाच का, अभ्यास कर केलाच का. ती मुलं मी तुम्हाला सांगतो वयाच्या 1 ते 13 वर्षापर्यंत मुलांचा आई झाला होत असतो. मुलांना कोणी सांगितलेलं आवडत नसतं कारण की स्वतःला फार हुशार समजत असतं. पहिलं सायकोलॉजी समजून घ्या काय. आणि मग ती मुलं ऐकायच्या मूडमध्ये नसतात. कारण तुम्ही कुठेही जा तुम्ही सहज गेला. आता मी मॅडमच्या घरी गेलो, मॅडम तुमची मुलं काय करतात, पहिला प्रश्न शिकता किती टक्के, खरं सांगायला लाज वाटते. मग मुलं 90-92 म्हणजे हुशार. कोणी सांगितलं. मी याच्या आधीच आहे. बघायचं तुम्हाला बिरबल आणि अकबरमध्ये हुशार कोण. मग मुलांना सांगितलं रिपीट करतो. बिरबल आणि अकबरमध्ये हुशार कोण. 100% बिरबल. अकबर कसं काय हुशार. आतापर्यंत बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या ना. हुशार कोण. कसं काय. बरं अजून काय. व्हेरी गुड. हे बघा सिंपल गोष्ट आहे. बिरबल खरंच हुशार होता कारण बिरबलचं नाव महेश दास होतं. तो फतेपूर सिक्रीमध्ये त्याला सापडला. एकूण नवरत्नी घेतली अकबराच्या वय वर्ष 13ला हुमायून वारला. अकबराचा बाबा कोण. हुमायून. आणि या अकबरला कमी दिसत होतं, कमी ऐकता येत होतं, कमी बोलता येत होतं. मग अकबराने ठरवलं की मला काय करायचं, जर मी नवरत्न शोधली आणि ती व्यवस्थित ठेवली तरच मी मोठा होतो. आणि या महेश दासला कसं शोधलं माहितीये. अकबराने फतेपूर सिक्रीमध्ये घोषणा केली. अशी घोषणा केली जो
मग सगळे चित्र काढून आले. राजा असा बसायचा, अकबर असा बसायचा, चित्र काढलं जायचं आणि आतमध्येच हसायचं. म्हणजे असं चित्र आहे का? म्हणजे रिजेक्ट करायचं. मग एक महेश दास पाठीमागे होता. तो आला आणि असं त्याच्यावर फडकं टाकलं होतं आणि त्यांना असं फडकं काढल्याने बघा म्हणला, तुमचं चित्र आहे कसं तुम्हाला दिसेल. तर त्या महेश दासने आरसा आणला. काय म्हणता? आरसा. आणि मग आरसानंतर राजा कशा हावभाव करत बसायचे ते दिसायचं त्याला. आणि त्यामुळे या महेश दासला बिरबल म्हणून घेतलं. मग आपण बुद्धिमान असं पाहिजे हुशार? आपण बुद्धिमान असं पाहिजे हुशार? मग आपण हुशार आपण का सांगतो? आधी शिक्षकांना माझा प्रश्न, मुलगी हुशार आहे, मुलगा हुशार आहे म्हणतो, बुद्धिमान आहे म्हणतो? घरात गेल्यानंतर घबरायचं. बुद्धिमान आणि हुशार मध्ये फरक काय आहे? जो पुस्तक वाचून पोहायला शिकतो तो हुशार असतो आणि जो नदीत पडल्यावर पोहायला शिकतो तो बुद्धिमान असतो. तुम्ही काय बघा काय करायचं? म्हणून पुस्तक वाचून काय होत नाही. पुस्तक वाचून तुम्हाला अनुभव मिळतो, पण खरा अनुभव तुम्हाला प्रॅक्टिकल ग्राउंडवर उतरला नाही. आणि म्हणून पुस्तक वाचून पोहण्याचं कधी उडी मारू नका, नाही माझ्या नावावर येईल सगळं. कारण मोहम्मद अली जिना माहिती ना? मोहम्मद अली जिना, मोहम्मद अली जिना लहानपणी पाण्यात पडले, त्याला एका फादरने वाचवलं. फादरने वाचवलं, तो बुडत होता. मोहम्मद अली जिन्ना गांधींचा अनुयायी होता, पण हळूहळू सर सय्यद अहमद, याच्यानंतर मुस्लिम लीग 1906ची, याच्यानंतर द्विराष्ट्रीय सिद्धांत मांडला आणि भारत पाकिस्तान 2 फाळणी झाली. असं कोणतरी म्हटलंय, तेव्हाच जिना मेला असं बरोबर. समजतं का? बघा विधान वाचलं तर कळेल. समजतं मी काय म्हणतोय? म्हणून मुलांच्या काळात मी तरी असं सांगेन सर, खास कल्याणी करून एज्युकेशनला मी असं सांगेन, अभ्यासाचा एक सिक्वेन्स ठेवा, टाइम टेबल एक करा. मी आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करतो. मी माझ्या मुलांना पहिल्यांदा लेक्चर देतो ते जॉग्राफीचं. कारण जोपर्यंत जॉग्राफी कळत नाही, मला जग कळत नाही, मला भारत कळत नाही, मला महाराष्ट्र कळत नाही, तोपर्यंत कुठलाही न्यूजपेपर तुम्हाला कळत नाही. युक्रेन कुठे आहे कळत नाही, रशिया कुठे आहे कळत नाही, काही सुद्धा कळत नाही. ऑस्ट्रेलिया कुठे आहे, न्यूझीलंड कुठे आहे, क्युबा कुठे आहे, नेमकं आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, हे इंटरनॅशनल रिलेशन काय आहे, काहीच कळत नाही. नुसतं आपण वाचतो. ज्या विद्यार्थ्याला संपूर्ण जग माहिती आहे, मेक्सिको कुठे आहे, कॅनडा कुठे आहे, ब्राझील कुठे आहे, खाली आला कोलंबिया कुठे आहे, हे सगळं त्याला कळेल. इक्वेडॉर कुठे आहे, पेरू कुठे आहे, काही विचारलं, नॉर्वे कुठे आहे, स्वीडन कुठे आहे, कुठलाही जगातील देश विचारला, तो ज्याला येतो त्याची बुद्धी 60% डेव्हलप झालेली असते. कारण त्याला लगेच कळतं, कारण तो व्हिज्युअलाइज करायला लागतो. मी तुम्हाला सहज सांगितलं, भारत कुठे आहे जगाच्या नकाशामध्ये, तर भारत दिसायला लागतो. भारतासारखा दुसरा कुठला देश दाखवा बघू. ज्या भारताला द्वीपकल्पीय स्थान मिळालं, द्वीपकल्पीय स्थान म्हणजे तिन्ही बाजूनी समुद्र, हे सगळं मिळालं. म्हणून मी म्हणतो की पहिल्यांदा जॉग्राफी शिकवा. 1 नंबर जॉग्राफी झालं की हिस्ट्री शिकवा, हिस्ट्री झालं की पॉलिटिकल सायन्स शिकवा, पॉलिटिकल सायन्स झालं की इकॉनॉमी शिकवा, आणि इकॉनॉमिक्स नंतर जनरल सायन्स ठेवा. आणि कंटिन्युअस इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मराठी कच्चं असतं असं म्हणतात. मला माहीत नाही तुमची मुलं हुशार असू शकतील, पण मी असं म्हणतो जनरली, कारण मराठी शुद्ध लिहिता येत नाही. मी बऱ्याच लोकांनी पेपर चेक करतो. इव्हन माझ्याकडे पालक आल्यानंतर 6वीला मुलगा आहे, त्याला मी विचारलं त्याचं नावही लिहिता येत नाही, दुर्दैव आहे, मराठीमध्ये लिहिता येत नाही. आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. संस्कृत भाषेला मराठी भाषेची ज्यांनी म्हटलं जात होतं ती आता मावशी झाली आहे, कारण बहीण झाली. कारण आपल्यालाही काय मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे भविष्यात मराठीमधून असणाऱ्या रोजगाराच्या संधी पण खूप वाढतील. तशा आज इंग्लिश, याचा अर्थ इंग्लिशचा द्वेष नाही, इंग्रजी यायलाच पाहिजे, नो डाऊट ॲट ऑल. इथून पुढचा काळ हा AIचा आहे, आणि AI सोबत CI पण माहीत असलं पाहिजे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि CI म्हणजे कल्चरल इंडिया, भारताची संस्कृती कळली पाहिजे. नुसताच AI करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी प्राधान्याने लक्षात ठेवा, तुम्हाला करायचं आहे. त्याचा मला प्रश्न विचारा. हां, तुम्हाला काय म्हणलं, विद्यार्थ्यांना घेऊन बसा. विद्यार्थ्यांना घेऊन बसताना बघा, जर मी मोबाईल घेऊन बसतो तर माझी मुलं सुद्धा मोबाईल घेऊन बसते. मी जर देवाचं पठण करायला न प्रती करते, बिकॉज चिल्ड्रन्स आर ऑब्झर्वर्स, दे आर नॉट लर्नर्स. मुलं ही शिकत काहीच नसतात, मुलं ही ऑब्झर्वेशन करत असतात. यांची मुळे अशी का झाली, यांची मुळे कशी काय? कारण त्यांना कुठेतरी रक्तात आणि कुठेतरी आठवणीत कशाला दिसतं, मी पण कसं असणार आहे, त्यांचा वंश असणार. हे थॉट्स प्रोसेस आहे. आणि म्हणून कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडची संकल्पना आहे ना, ती जागृत करा कुठेतरी. सबकॉन्शियस माइंड जागृत करा, स्वतःचं अंतर्मन जागृत करायचं. फार ताकद आहे अंतर्मनामध्ये, फार ताकद आहे. आपण थोडा प्रयोग करून बघल्यानंतर प्रश्न विचारतो. मग सांगितलं आज मुलांना घेऊन बसायचं. मी जेव्हा पुस्तक घेऊन बसतो तेव्हा ती बसतात, आणि मग टीचर बसलेत मग मुलं बसतात, आणि अजिबात कुणावर ओरडायचं नाही. प्रत्येक मुलाला ट्रीट वेगळ्या पद्धतीने करायचं. जर तुम्ही ओरडत असाल तर तुमचं ते तात्पुरतं भीतीयुक्त आदर केलंच नाही.
मी तुम्ही आहात म्हणजे आदर करत नाही, मग तुमचा आदर त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर केला पाहिजे. दॅट इज अ ग्रेट टीचर. हां सर, ग्रुप स्टडी बेटर आहे का सिंगल, म्हणजे आपलं स्वतःच केलेलं स्टडी बेटर आहे? व्हेरी गुड, छान क्वेश्चन. बस ग्रुप स्टडी तुमचा ग्रुप तेवढा वैचारिक असेल तरच करायचं. पहिली गोष्ट काय, तुमचा ग्रुप स्टडी तेवढा वैचारिक असेल तरच करायचा, नसेल तर एकटा अभ्यास करायला बरा. ग्रुप स्टडीमध्ये काय करायचं, पार्ट वाटून घ्यायचे आपण. म्हणजे तू आज हिस्ट्री कर किंवा जॉग्राफी कर, सगळ्यांनी वाचून जायचं आणि त्या ग्रुप स्टडीमध्ये महत्त्वाचं डिस्कशन करायचं, जेणेकरून ते टीचिंग नसावं, ते आकलन असावं, ग्रास्पिंग असावं. आपलं काय होतंय, मी आहे ते वाचतो आणि येतो, दॅट इज कॉल्ड ओनली टीचिंग. टीचिंग ही कसं असतं, म्हणजे आकलनात्मक असतं. तसा तुझ्या विचाराचा ग्रुप केलं तर वेल अँड गुड, पण तुझ्या विचाराचा ग्रुप नसेल, ग्रुप जास्त काळ टिकत नाही. प्रत्येकाची इगो आडवी येतात, मी हुशार का तू हुशार, सगळेच आम्ही हुशार, अशा पद्धतीचा तुझा ग्रुप असेल तर खूप छान, नाहीतर आपली एकटी अभ्यास. क्लिअर? लर्निंग या लर्निंग इट्स अ वास्ट कन्सेप्ट. लर्निंग म्हणजे काय, तुम्हाला थोडक्यात सांगू, शिकायचं काय असतं. मी नुसतं रीडिंग केलं, मी हे पॅम्पलेट वाचलं एकदा आल्यानंतर, कल्याणी कन्येचं नाव असेल, कल्याणी त्यांच्या ग्रुपचं वेगळ्या अर्थाने कल्याणी मोठा एक ग्रुप आहे लक्षात, जसा टाटा बिर्ला आहे तसा कल्याणी मोठा ग्रुप आहे ना. आणि मग काहीतरी त्याला रेफरन्स असेल किंवा दोन शब्द मॅडमांचा सरांचा असा काहीतरी एक संदर्भ घेऊन सद्दी साधली असेल त्यांनी त्या शब्दात, असंही असू शकतं ना, मिसेसचं पण नाव असेल, सरांचं पण नाव, असं काहीतरी असू शकतं, समथिंग काहीतरी वेगळं असतं. त्यामुळे मुलींचंच नाव म्हणजे मग ठेवताना का ठेवलं तसं मी याच्यावर विचार करतो. मग पुढे गेल्यानंतर स्टुडंट्स काउन्सिलिंग प्रोग्राम आहे, मग काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये नेमकं काउन्सिलिंग प्रोग्राम आहे, मग प्रोग्राम का ठेवला, मग SSC ठेवला, मग SSC आहे ना खाली, मला तुम्ही आहे कसं सांगा, मी आहे कसं बोर्ड सांगतो, काय आहे काय नाही, कुठे अक्षर लिहिले आणि काय अक्षर आहे. दॅट इज कॉल्ड ऑब्झर्वेशन, दॅट इज कॉल्ड लर्निंग. शिकता आलं पाहिजे, लर्निंग करणे फार महत्त्वाचं. बघा एक सांगतो तुला, किती मार्क आहे त्याच्याकडे जाऊ नको, आता एकच सांगतो, ज्याला लिहिता येतं, वाचलेलं लिहिता येतं, तो फक्त रीडिंग अँड रायटिंग करतो, पण ज्याला वाचलेलं सांगता येतो तो लर्नर असतो. समजले काय म्हटलं, म्हणजे तुम्हाला वाचताना सांगता आलं स्पष्टीकरण काय. बरं, ब्राझील आणि इंडियाची तुलना आहे, असं काही काय कोण आवाज आहे इकडे लक्ष देऊ नका. ब्राझील आणि इंडिया या दोन देशाची तुलना आहे, मग ब्राझील अजिबात आवाज करू नका, माझा आवाज येईल तुम्हाला ऐकायला, लाईट येईल, जनरेटर चालू आहे. इम्पॉसिबल असं म्हटलं, पण ते कळत नाही आपल्याला काय म्हटलं. हे दोन्ही हात आहेत हात असे समोर करा, वरतीच घ्या आता हात, कारण थोडेसे दुखायला लागते. मी लगेच संपवतो म्हणजे हा प्रोग्राम क्लिअर झाला. असा हात दोन्ही आले, डोळे बंद करायचे. तुमच्या दोन्ही हात असे जवळ यायला लागतील बघा, हळूहळू जवळ यायला लागतील. मॅग्नेटिक सुरू होईल, हळूहळू एक दोनदा पुढे मागे करा, पुढे मागे करा. मी सूचना देणार आहे तुम्हाला, असे हात ठेवा, जवळ टच व्हायला पाहिजे, असे नव्हे, असे. हा, पुढे मागे करा, मॅग्नेटिक तयार व्हायला का बघा. डोळे बंद करा, तिकडे बघा फक्त हाताकडे, डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. याचा अर्थ काय बघायचं नाही, फक्त कॉन्सन्ट्रेशन हातावर करायचं. मी तुम्हाला सांगतो बघा काय होईल. हॅलो 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 हॅलो, ओके ठीक आहे. हा मग काही करू नका, डोळे बंद करा. आता फक्त सूचना आहे का माझ्या, हा याच्या हात ठेवा लागेल. तुमचे दोन्ही हात एकमेकाजवळ यायला चालू होतील. डावा हात उजवीला खेचेल, उजवा हात डाव्या हाताला खेचेल. तुम्ही म्हणून काय करू नका, आपोआप होईल. दोन्ही हात तुमचे जवळ येत आहेत, 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 जवळ येत आहेत. तुमच्या दोन्ही हातामध्ये मॅग्नेटिक तयार होतं, मॅग्नेटिक तयार होतं, मॅग्नेटिक तयार होतं. थोडंच अंतर उरलंय, थोडंच अंतर उरलंय. तुमचा डावा हात उजव्या हाताला खेचतोय, डावा हात उजव्या हाताला खेचतोय, उजवा हात डाव्या हाताला खेचतोय. थोडंच अंतर उरलंय, थोडंच अंतर उरलंय, थोडंच अंतर उरलंय. तुमचा डावा हात उजव्या हाताला खेचतोय, 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 खेचतोय. डोळे उडाले बघा, तुमचे हात टच झालेत का? माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? हे का झालं? अंतर्मन.
विवेकानंदांचा अंतर्मनावरती विश्वास होता म्हणून एकदा वाचलेलं पान काढत नव्हते. अतिशुक्ती आहे ती, वाचलेलं त्यांना जसं तसं आठवत होतं. कारण सबकॉन्शियस माइंडने केलेला अभ्यास किंवा केलेलं ग्रहण हे जास्त काळ स्मरणात राहतं. 6वीला केलेलं 7वीत आठवत नसेल तर तुम्ही पोपटपंची आहात. 7वीत केलेला अभ्यास 8वीत आठवत नसेल तर त्या अभ्यासाला अर्थ नाही. 5वीत केलेला, 6वीत केलेला, 7वीत केलेला स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास आठवला पाहिजे, तर तो खऱ्या अर्थाने अभ्यास आहे. म्हणून अभ्यास करताना मनापासून करा, मन लावून करा, स्वतःला जिवंत ठेवा, स्वतःला ताजं ठेवा आणि सातत्याने पुस्तकं वाचन करा. मला वाटतं अजून काही प्रश्नाचं पटपट विचारा, मी प्रश्नांची उत्तरं देईन पुढे जाईल. कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं आवडेल? कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं? असं शांत खुर्चीवर बसायचं. ओके, शांत खुर्चीवर बसायचं. सरळ बसायचं. वय तुमचं झालेलं नाही अजून, म्हातारा माणसाचं असं काय करताय, असं सरळ बसा. असते तुमच्या पाठीचा त्यांना स्टेट पाहिजे, कारण जो मज्जारोग जो आहे, मज्जारोगची बुद्धीला सगळ्या संवेदना पोचवत असतो. मज्जा संस्था तुमची स्पायनल कॉर्ड आहे ती सगळी पूर्वत असते. म्हणून स्ट्रेट बसायचं. कधी स्ट्रेट बसायचं, डोळे बंद करा. दीर्घ श्वास 3 वेळा घ्या. कुठलाच विचार करा नका, फक्त श्वास घ्या 3 वेळा आणि सोडा. कुठलाच विचार घेऊ नका. कुठलाच विचार मनात आणू नका. मी जेव्हा असं म्हणेन कुठलाच विचार मनात आणू नका, त्यावेळेला मनात विचार येतात, आणायचं असं. दीर्घ श्वास 3 वेळा घ्या, 3 वेळा सोडा. यानंतर अभ्यासाच्या खुर्चीवर तुम्ही जिथे बसता तिथे असंच बसायचं आणि 5 वेळा ओंकार म्हणायचं. काय म्हणायचं? 5 वेळा ओंकार. मी स्टार्ट करतो कसं म्हणा. दोन्ही हात असे करायचे. मी कसे हात केलेत बघा, असे पकडायचे हात आणि हा जो भाग आहे हा लक्ष द्या पहिल्यांदा. हा जो भाग आहे हा भाग टाळी देताना विठ्ठल म्हणायचं. काय म्हणायचं? मी कसं म्हणतोय परत फास्ट पकडायची ट्रेन. हा विठ्ठल मेडिकल सायन्स आहे. ज्यावेळा तुम्ही टाळ्या देता तेव्हा ऑक्युपेशन चांगलं होतं. म्हणून तुम्ही कार्यक्रमामध्ये टाळ्या वाजवल्या जातात, तुम्ही हातच्या वेगळे जातात. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता त्यावेळेला तुमच्या हृदयामध्ये स्ट्रोक असतो चांगला पॉझिटिव्ह. विठ्ठल म्हणा, इथे हात विठ्ठल विठ्ठल. दररोज विठ्ठल म्हणणाऱ्यांना हृदयविकाराचा रोग कधी येत नाही. मी दररोज नेहमी न चुकता विठ्ठल विठ्ठल करतो आणि म्हणून वारकऱ्यांना कधीच तुम्हाला हट्टी करायला दिसणार नाही, कारण त्यांचा तो विठ्ठल 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 म्हणण्याचे श्लोक असतो. म्हणून एक काम करा आणि ओंकार का म्हणतात माहिती? सूर्य जो उगवतो, सूर्य जो हेलियम आणि हायड्रोजन बाहेर फेकतो त्याच्यातून येणारा आवाज ओम असा निघतोय. संशोधन झालं आणि मग त्याला थोडीशी आध्यात्मिक जोड दिल्यानंतर ओंकार हा शब्द. आणि म्हणून जेव्हा तुम्ही ओंकार असं म्हणता, ओम असं म्हणता, तेव्हा तुमचं जे बुद्धी आहे व्हायब्रेट तयार होतं. काय होतं? व्हायब्रेशन. आणि त्या व्हायब्रेशन तुमची जी न्यूरोलॉजी सिस्टीम आहे ना ती जागा करते
आणि म्हणून पूर्वी कुठल्याही देवळात जर प्रार्थना करताना ओम म्हणतात, ओंकार असतो. आणि जी घंटा असते त्या घंटेमध्ये विविध धातू असतात, सगळे धातू, आणि ते धातू चांगले असतात, पॉझिटिव्ह एनर्जी देतात. म्हणून कधीही घंटा वाजवताना लांबून वाजवायची नाही देवाची घंटा, घंटे खाली यायचं आणि घंटा वाजवायची, तर ते व्हायब्रेशन येतात. बारीक सारीक गोष्टी त्या गोष्टी शिकत राहा. भरपूर काही सांगण्यासारख्या तुम्ही प्रश्न विचारत, तेवढे मी सांगत राहीन. प्रश्न विचारा. पहिला तुझा छान प्रश्न होता, बाळा शिकलं पाहिजे, रीडिंग वाचत जा, पण आकलन करून घ्यायचं, कारण अभ्यासाची प्रोसेस आहे. ग्रास्पिंग बघा, सगळ्यांना मी सांगतोय, ग्रास्पिंग करा, स्टोरेज करा आणि रिमेंबर करा. जेवढा आठवतो तेवढा आठवण्याचा प्रयत्न करा आणि पुढे चला. नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे? जितकं तुम्ही विद्यार्थ्यांशी मुळात समजून घ्या विद्यार्थ्याला. विद्यार्थी असं का व्हायला माहितीये ना, मुळात सगळ्यांनी सांगितलं मोबाईल, त्याला ऑब्स्टॅकल फार आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्याला माहित नव्हतं तोही मोबाईल चालवायला शिकला. ज्याची परिस्थिती होती आईवडिलांची त्यांनी मोबाईल आणला. मुलांना काय आवडलं, मुलांना टीव्ही आवडत होती, कसं मोबाईल आवडायला. आणि या मोबाईलमध्ये सगळ्यात मोठं बंधन काय बघायचं हे त्यांच्याकडे, आणि काय बघायचं त्यांच्याकडे त्याच्यामध्ये स्क्रोल करत जातात. आता विद्यार्थ्यांची कॉन्सन्ट्रेशन क्षमता 30 सेकंदापर्यंत आली. कितीपर्यंत आले? 30 सेकंद फक्त कॉन्सन्ट्रेशन होतं. जे 25 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे ते आता सायंटिस्टने चेक केलं, फक्त 30 सेकंदापर्यंतच एकाग्रता राहते मुलांची. त्याचं कारण काय आहे? मुलं वाचत नाहीत, मुलं मोबाईलवर जातात, पटपट करतात, कारण कॉन्सन्ट्रेशन ठेवण्याची एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. मनोधारणा काय असते आणि ब्रेन प्रोग्रामिंग काय असतं, आणि शिक्षकांनी ब्रेन प्रोग्रामिंग काय केलं. आर यू नो द मीनिंग ऑफ द वर्ड ब्रेन प्रोग्राम? ब्रेन प्रोग्राम म्हणजे काय कळेल का? तुम्हाला माहिती आहे कसं करायचं ब्रेन प्रोग्राम? एक सिंपल उदाहरण देतो, आणि मनोधारणा म्हणजे काय हे तुमच्या लक्षात. एका शास्त्रज्ञांनी काय केलं, माशाची पेटी गेली, अक्वेरियम म्हणतो, काय म्हणतो, माशाची पेटी. आणि या माशाच्या पेटीमध्ये एक 10 मासे सोडले. 10 मासे सोडल्यानंतर हे मासे वर जायचे, खाली त्याचे एन्जॉय करायचे. त्या शास्त्रज्ञाने काय केलं, बरोबर त्या पेटीचे 2 भाग केले. त्या 2 भागामध्ये काच टाकली. काय टाकली? काच. आणि मग मासे काचेला जायचे, खडकायचे, खाली यायचे, काचेला जायचे, खडकायचे. असं आठवडाभर झालं. त्यांनी काच काढली. ते माशावर जायला पाहिजे होते, पण ते मासे त्या काचेपर्यंतच जायचे, खाली यायचे, कारण त्यांनी ब्रेन प्रोग्रामिंग काय झालं त्यांचं, हे असंच असतं, हे असंच असतं. त्यामुळे तुमचं ब्रेन प्रोग्रामिंग स्ट्रॉंग पाहिजे, मनोधारणा स्ट्रॉंग पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कोणी ध म्हणत असेल ना, किंवा तुम्ही हुशार, ते शिक्षकाच्या हातात आहे बरं का. मलाही काही शिक्षक धच म्हणायचे. आता ते माझं कौतुक करतात, कारण मी म्हटलंय उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात. तुम्हाला जर कोण शिक्षक ध म्हणत असेल तर तो शिक्षक घालतात, कारण तो शिक्षक कोण म्हणत असेल तर बघा काय. विद्यार्थ्यांना ध कधीच म्हणू नका, बिकॉज नोबडी कॅन जज यू. तुम्ही कोण आहात हे दुसरा कोणी तुम्हाला जज करू शकत नाही. युअर सेल्फ यू शुड बी जज. असं असतं तर या अमिताभ बच्चनला तुझा आवाज बाद आहे म्हणून नाकारलं नसतं. हे तुझा आवाज सूट नाहीये, तोच आवाज कुठे गेला? आवाजाचा बादशाह झाला अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन आवाजावर. तुम्हाला कोणी जज नाही करू शकत. पहिली गोष्ट, तुम्हाला कोणी म्हटलं असेल ना नाकावर टिचून करून दाखवायचं, हे बघ हे जमायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, याच बाबतीत तुम्हाला दुसरी गोष्ट असं सांगतो, म्हणून कोणी कोणाला जज नका करू, कोण कसा आहे, फक्त त्याला गाईडलाईन, त्याला दिशा द्या, तू करू शकतोस. एखादा विद्यार्थी खेळात पाहिजे मिळवणार असेल तर त्याला अभ्यास कसा जमेल? मग त्या विद्यार्थ्यांनी खेळलं पण पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास पण केला पाहिजे. आता आडात नसेल पोऱ्यात करून येणार, मला 40-45% मार्क, माझ्या मुलाला मी 90% अपेक्षा कशी करणार? आपले मार्क खरे मार्क नाही, आत्ताचे मार्क फसवे मार्क आहेत. मला असं वाटतं 10वीला 70-72, आमच्या वेळेला 72% बोर्डात होता. आता 99% मार्क असतात. पण त्याला वरून विचारलं याचं उत्तर काहीतरी सांगता येत नाही, ते टक्के खरे नव्हे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, टक्क्याच्या मागे लागला तर टक्क्यावर अडकून बसा भविष्यात, म्हणजे कुठेतरी गुलामीच करा.
आणि टक्क्याच्या मागे न लागता आकलनात्मक अभ्यास कराल तर पुढे जा. थॉमस अल्वा एडिसन शिक्षक कसा असला पाहिजे, शिक्षक कसा असला पाहिजे एवढं सांगतो म्हणतो. थॉमस अल्वा एडिसनला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना स्टोरी माहिती आहे की शिक्षकांनी त्याच्या खिशात चिठ्ठी दिली, तू शिकण्याला लायक नाहीस, आईला जाऊन टाकव. पण ती आई ती चिठ्ठी उघडली म्हणली की तुला शिकवायला शिक्षक लायक नाहीये, मी तुला चांगलं शिकवू शकते. मग या थॉमस अल्वा एडिसननं 1093 शोध लावले. किती शोध लावले? 1093 शोध म्हणजे खायची गोष्ट. इथे एक शोध कोणी लावला तेवढा. पहिली माणसं कमी शिकलेली होती पण शाही जास्त होती. आता माणसं जास्त शिकली पण खुली झाली असं म्हणायचं. कारण ते शिक्षणाचा अर्थच नाही ना काय करायचं आहे. इथे कोणाला काय स्क्वेअर मीटर कळत नाही, ते गवंड्याला कळतं ते आपल्याला कळत नाही. आपण जरी इंजिनिअरिंग सिव्हिल झाला असतो तरी म्हणजे गवंडीच्या हातामध्ये आपण सिव्हिल म्हणून काम करायला लागलो. खरी परिस्थिती आहे, बरोबर. हा ENTC माझं काय झालं ENTC. अरे मोबाईल काम करणारा बघ ते बघतायत तिकडे, याचा ENTC पेशन्स काय त्याला अर्थच नाही आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं. मी खरं बोलतो 2 मिनिटं वाईट वाटलं तर हरकत नाही. मी दिसण्यापेक्षा असणं फार महत्वाचं असतं. हे असं आहे प्रत्येक रवायला सोडून दे, मला काही द्यायचं ना नाही, हे शिकवा मुलांना. मग या थॉमस अल्वा एडिसननी 1093 शोध लावले. ज्यावेळेला हे सगळं झालं, हा बल्बचा शोध केलीच लावला. असे ॲट 4 शोध लागले होते. थॉमस अल्वा एडिसनला पेटंट मिळाला. हा पेटंट का मिळाला, कशामुळे मिळाला ते फार महत्वाचं. शिक्षक कसा असला पाहिजे. थॉमस अल्वा एडिसननी अगदी काळजीपूर्वक प्रत्येकाला आवडतं बल्ब तयार केला. आणि असे काँग्रेस बैठक असते ज्याला आपण गोलमेज परिषद म्हणतो. गोल म्हणजे राऊंड, राऊंड टेबल म्हणतो, आणि मेज म्हणजे टेबल. ह्या गोलमेज परिषद असते. अशा तिथे पेटंट देतात. या थॉमस अल्वा एडिसनने बल्ब तयार केला. दुसऱ्या दिवशी त्या बल्बचा पेटंट मिळणार होता आणि एका मुलाला सांगितलं जा आणि बाळा टेबलावर ठेव. तो मुलगा पळत पळत गेला. आनंद झाला त्याला. आता तुम्हाला कोणत्याही शिक्षकाने काम सांगितलं की आनंद होतो का नाही, आनंदी काम असेल तर आनंद होतो का नाही, होतो. पळत पळत गेला. तो गेला आणि टेबलावर असं ठेवताना त्याचा पाय घसरला आणि बल्ब. आता थॉमस अल्वा एडिसन एकटा नव्हता, त्याचे सहकारी होते. जसे आमच्यासोबत आपले सहकारी असतात आणि ते नावं ठेवायला तयारच असतात. मग जेवढ्या काही सातारी भाषेत किंवा कराडी भाषेत शिव्या वगैरे सगळ्या थॉमस अल्वा एडिसनला दिले. आता काय करणार. तेव्हा थॉमस अल्वा एडिसन काय म्हणतो, माझ्या अजून एक रात्र हातात आहे, मी काही करून बल्ब तयार करतो. त्यांनी तो बल्ब तयार केला पहाटे 6 वाजता. आणि पहाटे 6 वाजता तो बल्ब त्या मुलाच्या हातात दिला आणि एकच सांगितलं, आता माझ्याकडे बाळ वेळ नाही, तू जा आणि तो बल्ब घेऊन ये. तो मुलगा काळजीपूर्वक गेला आणि बल्ब ठेवला. आणि ठेवल्यानंतर त्या बल्बला पेटंट मिळाला. त्यानंतर पत्रकारांनी थॉमस अल्वा एडिसनची मुलाखत घेतली. ती मुलाखत फार इम्पॉर्टंट आहे. त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की तुम्ही त्याच मुलाकडे बल्ब ठेवायला का दिला. तर तेव्हा थॉमस अल्वा एडिसन म्हणले, बल्ब तुटला असता तर चाललं असतं, पण त्या मुलाचा आत्मविश्वास तुटला असता तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. शिक्षकांचा अर्थात मुलाचा आत्मविश्वास तुटता कामा नये. त्याला अभ्यासातून काही नाही आलं तरी चालेल, तो चित्रकलेत हुशार आहे, व्हेरी गुड. तो कुस्तीत कबड्डी चांगला खेळतोय, व्हेरी गुड. त्याला 100 मार्क आहे, व्हेरी गुड. असं नसेल तर मला आतापर्यंत शाळेचं रेकॉर्ड काढावं, जे 90%च्या वर आहेत तेवढेच फक्त यशस्वी आयुष्यात झालेत असं आहे का मला सांग. आणि असं नाही म्हणून तरी संसदेत सगळी माणसं मागच्या बेंचवरचीच दिसली. खरं आहे का खोटं आहे. कायदे कोण तयार करायला, कोण तयार केले. 42% गुन्हेगारीवाले आहेत माणसावरती. हसण्यासारखं साहित्य. आजकाल बघा, चांगला माणूस निवडणुकीला उभा राहिला की त्याला निवडूनच कोण देत, बरोबर का चूक आहे. मग आपली जबाबदारी म्हणून मी म्हणतो, देश पहिल्यांदा असला पाहिजे आपल्या. मित्रांनो, तुम्ही मला इथे याची संधी दिली, तुमच्याशी गप्पा मारायचे सुवर्ण संधी. मी बोलत राहीन, तुम्हाला काही विचारायचं अजून विचारा. मी थकत कधी नसतो, आणि मी विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहे. हा प्रश्न विचार. टाइम मॅनेजमेंट सुंदर कथा आहे ती, सांगून टाइम मॅनेजमेंट तुम्ही ऐकली पण असेल. एक विद्यार्थी गुरुजनांच्याकडे येतो. गुरुजनांना म्हणतो की मला सक्सेस मिळवायचा, मला सक्सेस मिळवायचा. ते गुरुजी त्याला घेऊन जातात नदीत. कुठे घेऊन जातात आणि त्याला बुडवतात. बुडवल्यावर तो श्वास
यश मिळालं सुद्धा अशा उचल्या घेतल्या पाहिजे, त्याच्याशिवाय यश मिळत नाही. टाइम मॅनेजमेंट दुसरं काय नाही बाळ, उठलं की अभ्यास, झोपलं की अभ्यास. अभ्यासाशिवाय तुम्हाला काय काम आहे? टाइम मॅनेजमेंट तीच लोक करतात ज्यांना नाही काम आहे. लक्षात येतंय? तुम्हाला दुसरं काय कामच नाही, तेव्हा मोठा असा प्रश्न विचारतो का टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? टाइम मॅनेजमेंट करायचं जो का टाइम मॅनेजमेंट कोणी करायचं ज्याला एकापेक्षा जास्त लग्न आहे ते ना. लक्षात येते? अधिक बायका आहेत बाबा, मला टाइम मॅनेजमेंट करा, त्याला प्रश्न आहे का तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुमचा टाइम मॅनेजमेंट काय नसलाच पाहिजे. बस अभ्यास आहे, सकाळी उठलं की अभ्यास, झोपताना अभ्यास, मित्रासोबत अभ्यास, खेळाला प्राधान्य द्या. आरोग्य सोडून काही अभ्यास महत्वाचा नाही, खेळाला प्राधान्य द्या. मी आज माझ्या चिरंजीवाला खेळायला पाठवतो नाही कधी म्हणत नाही. कन्येला पण मी खेळायला पाठवतो, बॅडमिंटन खेळायला तुला खेळ. मी कधीही वर्गात गेल्यानंतर कधीही शिक्षकांना विचारत नाही टक्केवारी किती पोरांची. पहिला पालक आहे, ती शाळेत म्हणतात पहिला पालक असा आहे जो टक्केवारी, मी त्यांना एकच म्हणले त्यांचा कॉन्फिडन्स फक्त मिळू नका, मला कसं पुढे न्यायचं नाही. काय आहे शाळेतलं काय उपयोग आला ते सांगताय? जीवन जगताना शाळेतलं काय उपयोग आला ते सांगताय? फक्त ऍडमिशन मिळण्यापर्यंत टक्केवारी आहे, सगळी स्किल्स आहे, स्किल्स. त्यामुळे आत्तापासून तुम्हाला टायपिंग यायला पाहिजे, आत्तापासून तुम्हाला कम्प्युटर हँडल करता आला पाहिजे, आत्तापासून कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सहभाग घेऊन त्यात एक्सपर्ट होता आलं पाहिजे. कारण हेच ज्ञान तुम्हाला पुढे भविष्यात उपयोगी पडणार आहे. पुस्तकी वाचन टक्केवारी आयुष्यात फार कमी उपयोगाला येते. उपयोगाला येते तुमचं स्किल. तुम्हाला कम्युनिकेशन स्किल जमलं पाहिजे, तुम्हाला काउन्सिलिंग जमलं पाहिजे, तुम्हाला चर्चेत भाग घेता आलं पाहिजे, कुठल्याही प्रश्नावर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. क्लिअर? तेव्हा नो टाइम मॅनेजमेंट हा प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्यांनी विचारला असता, MPSC त्यांनी निश्चितपणे सांगितलं असतं तुम्हाला अभ्यासाशिवाय दुसरं काही काम नाही आहे. अजून विद्यार्थ्यांनी शिक्षक यांचं बॉन्डिंग असेल याबद्दल 100% बॉन्डिंग असायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं नातं असं आहे ना, एकच गोष्ट करायची, शिक्षकांनी एक गोष्ट करायची, विद्यार्थ्यांनी एक गोष्ट करायची. एकच गोष्ट करायची. काय सांगतोय? शिक्षकांनी कधीच विद्यार्थ्याशी दुजाभाव करू नये. दुजाभाव म्हणजे काय? हा हुशार आणि हा मान असं अजिबात बघायचं नाही. जर असं बघितलं तर तुम्ही शिक्षक नाही. मी अजूनही स्वतःला शिक्षक मानत नाही, मी त्याच प्रोसेस करतो. मी स्वतः टीचर नाही, जरी मी शिकवत असलो तरी मी शिक्षक नाही. मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MA इंग्लिश आणि MA इकॉनॉमिक्स माझं झालंय. मी बॅचलर ऑफ जर्नलिझम सुद्धा झालेलो आहे. मी ॲज अ सब एडिटर होतो, ॲज अ लेक्चरर होतो, तरीही मी स्वतःला शिक्षक मानत नाही. कारण शिक्षक हा साने गुरुजींच्या सारखा असतो. ज्या साने गुरुजींनी भित्तीपत्रिका तयार करायला 3 दिवस रात्र जागले आणि मुलांची भित्तीपत्रिका तयार केली. ज्या साने गुरुजींना खायचं भान नव्हतं ते साने गुरुजी मुलांच्या सोबत झोपल्यानंतर लाईट बंद करायचे, कुणाच्या अंगावर अंथरूण नसेल तर अंथरूण टाकायचे, आईपेक्षा काळजी घ्यायचे. तसा शिक्षक असला पाहिजे. माझं ते म्हणजे माझा तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट असा विचार न करता जर शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं असलं निश्चितपणे आयुष्यभर ते जोपासलं जातं. त्यामुळे बॉन्डिंग पाहिजेतच. फक्त शिक्षणापुरतं मला काय म्हणू नका, कोण चुकत असेल, मुलगी चुकत असेल तर तिच्या कानाचा गड्डा धरा पहिल्यांदा आणि तिला सांगा, तिला तुमचा कानाचा गड्डा धरताना वाटलं पाहिजे याचा माझ्यावर अधिकार आहे. सगळ्यांना काय माहिती आहेत आपले अधिकार माहिती आहेत, कर्तव्य माहिती नाही, जबाबदारी माहिती आहे. त्यामुळे आपण आपली कर्तव्य जबाबदारी लवकर ओळखूया. गेल्या संविधानामधला मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हा भाग शिक्षकांनी शिकवलाच पाहिजे. आणि मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क शिकवले ना तो भारताचा चांगला नागरिकच होणार. लक्षात पहिलं काम करायचं, ऐक्यामध्ये आल्यानंतर नसेल त्याचा बोर्डच म्हणून लावायचा. आणि मूलभूत कर्तव्य काय आहे, मूलभूत अधिकार काय आहे आणि सरकारची मार्गदर्शक तत्व काय आहे, कारण ती घालून दिलेली आहे. आणि ते संविधान तयार करायला बऱ्याच लोकांनी एकूण संविधान सभेमध्ये 200-389 सदस्य होते सुरुवातीला. मुस्लिम पाकिस्तान वेगळा झाला, 289 झाले. लक्षात घ्या, सगळा इतिहास मुलांना शिकवा, मग लक्षात येईल काय करायचं काय. लक्षात येते हे बॉन्डिंग सर एकच करायचं. मी आता तुम्हाला एक सांगितलं ना, तो माझा मुलगा आहे, माझ्या मुलाशी कसं वागतो ना तसं विद्यार्थ्याशी वागा. निश्चितपणे तुम्हाला ती लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्याकडे येईल. स्किल डेव्हलप करण्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करा. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. आपल्या घरात अंतरून कोण कोण काढतं? सुरुवात अंतरून सध्या कोण घालतं? उगाच हातवर कोणाला मी विचारणार 30 पेअरची घडी असते विचारणार. हा, सोलापूरची चादर काय चादरीवर
बघा मी काय म्हणतो, आणि एकट्याच आई बाबांनी सांगितलं घरातलं आवरायला, पण दुसऱ्या दिवशी सांगता ते आपण करायचं. जे माझे आई बाबा काम करतात ना ते काम करायला मला लाज नाही वाटली. श्रमाला महत्व द्या, श्रम प्रतिष्ठा द्या. माझ्या आई बाबा मला वडिलांनी 9वीला असताना धडा शिकवला. आज तुझं आई वडील जे काम करतात ना, मी 9वीला असल्यापासून माझ्या घरात जनावर होती, मी शेण करतोय, गवत आणतोय, सगळं आणतोय. आता तुम्हाला वेगळ्या अर्थाने दिसत असेल पण काही कॉमन फॅमिलीमधलंच नाही. त्यामुळे पहिली गोष्ट करा, आणि घरात मुलांना अंडी फोडायला देता. सगळ्यात पहिल्यांदा आई बाबा काय करतात, लहान मुलाला अंडी फोडायला देत नाही. कुठे बाजूला जाईल, त्याचं टीव्ही पाडणार नाही, त्याला अंडे फोडायला द्या, पांढरी कोणची पलीकड करू द्या, ती बाहेर काढा. पहिली गोष्ट त्याला बाजारात पाठवा. भाज्या नाही पाठवा पहिल्यांदा, त्याला भाजी आणायला त्याला व्यवहारिक ज्ञान. भाजी घेताना कशी घ्यायची, पोकळा काय झालेला, पोकळा पानं कुरतडलेला का पाठीमध्ये रोग झालेला, पोकळा कुठला, लाल माठ कुठला, मेथीची भाजी कुठली, शेपूची भाजी कुठली, कुठली भाजी खाल्यानंतर काय होतं, पालक खाल्यानंतर काय होतं. मुलांना आठवड्यापर्यंत पालक द्या. पालकाची भाजी दिल्यानंतर मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो. काय द्यायचं खायला, वांग्याची भाजी ज्याला द्यायची नाही. वांग्याची भाजी दिली खायला, हायपोथॅलॅमस बिघडतो. सारखं सारखं वांग खायचं नाही. वांग्याची बटाटा खाल्ला की संपला, बुद्धी थांबली तिथे. आणि बसपोट मटण खायचं नाही, कारण मटण खाल्ला की सुस्ती आली. त्या गोष्टी काळजीपूर्वक पाळायच्या. आणि कुठलंही काम असेल, कुठलंही काम असेल, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या गावामध्ये किंवा गल्लीमध्ये पेपर वाटायचं ते काम आहे, ते घ्या वाटायला. APJ अब्दुल कलाम सुद्धा पेपर वाटायचे. दुधाच्या पिशव्या वाटायच्या, घ्या वाटायला. आई बाबा किती मोठे असतील तरी काम करा. आई बाबा मोठे की त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झाले, आपल्याला आपल्या कर्तृत्वाने मोठं व्हावं लागेल. आणि म्हणून ते काम करा. कुणाला हार सकाळ सकाळी हार द्यायचे असेल, प्रत्येक घरात हार द्यायचं काम करा. कुठे तुमच्याकडे कॅन्टीन असतं किंवा तुमच्याकडे कुठे कॅटरर्स असतात, तिथे तुम्ही कामाला जा, त्याच्यामुळे अनुभव शिका. आणि ह्या स्किल्स डेव्हलप करायच्या. मग साधा कम्प्युटरवर जाऊ द्या, त्याला टायपिंग यायला पाहिजे, त्याला शिलाई मशीन आली पाहिजे, त्याला सुई दोरा ओळखता आला पाहिजे, त्याला बटन लावता आला पाहिजे. सारखं सारखं ते बाळमी लावते म्हणायचं नाही. बाळ तुला तुझं होतं नाही. लक्षात येते, तोडायचं काम लावायचं माहित नाही. आई बाबांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे त्यांना काम द्यायचं. मी लई काम करून लढवायचं नाही. अजूनही माझी मुलगी सकाळी उठल्यानंतर माझं घर साफ करते, 5वीला आहे. माझ्या वाटूनच दिलं काम. घरात ते काम करायचं तर जेवायला मिळणार. चुकून जरी काय अपशब्द बोलला तर घर सोडून आत्ताच जा, मोठे काम बोलत सगळं सांगून ठेव. कशाला काय बिघडतं, तुमच्या हातात आहे तुम्ही मुलं कशी करायची, दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. कारण हे बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ पोटी. सिंपल वाक्य, क्लिअर. आणि कोणाला काय विचारायचं, टीचर्सनी एनर्जी लेवल कसे मेंटेन करायचं. वाचनाशिवाय एनर्जी लेवल मेंटेन करायचं. वाचन केलं पाहिजे आणि मुळात चांगला ऐकलं पाहिजे. अफाट वाचा. मी तुम्हाला एक पुस्तक सांगतो, लिहून घ्या पटपट. टीचर सॅटिस्फॅक्शन सगळ्यांनी लिहून घ्या. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. इंग्लिशमधून पुस्तक आहे, माझ्याकडून पण पुस्तक. जेफ केपलर त्याचे लेखक आहे. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. क्लिअर. दुसरं पुस्तक सिक्रेट. सिक्रेट रांडाबर, लेखिका आहेत रांडाबर. तिसरं पुस्तक आहे जादू. जादू त्यांचं. चौथं पुस्तक आहे पुढचं पाऊल, संजय नाथेंचं पुढचं पाऊल. पाचवं पुस्तक आहे प्रेरक गोष्टी, संजय नाथेंचं प्रेरक गोष्टी. आणि 6वं पुस्तक सगळ्यांनी वाचावं, अग्निपंख. APJ अब्दुल कलामचं अग्निपंख. भरपूर लिस्ट आहे, 5 पुस्तकं वाचा. एवढी वाचल्यानंतर माझा मी नंबर देतो, सर माझी वाचून झाले मग मी पुढची 5. क्लिअर. मला स्वतःला आवड आहे, त्यामुळे तुम्ही काही आज 200-300 पुस्तकांनी लिस्ट सांगतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही 5 पुस्तकं पहिल्यांदा वाचा. आता शेवटचा प्रश्न सांगतो, एक छोटासा सांगतो आणि समारोप करतो. माणसाचं आयुष्यात काय असलं पाहिजे. शांत बसलं तर सांगणार, मी शांत बसतो. इकडे लक्ष द्या. मगाशी उपीट खाल्लाय, उपीटावरती थोडासा शेव होता, तेवढं वाचा. जरी तुमचा टाइम झाला असेल, पोटात कावळे ओरडण्यापेक्षा डोक्यात कावळे ओरडायला पाहिजे. डोक्यात कावळे ओरडले तर पूर्ण होतं लक्षात. पोटात कावळे ओरडून उपयोग नाही.
तीन रात्री 3 दिवस एकत्र बसले, एका ठिकाणी बसले. एक सुंदर उपस्থাপन थांबतो. एक गुरुकुल असतो, तुमच्यासारखंच कल्याणी इजिप्शियन ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये एक स्पर्धा लागते. काय स्पर्धा लागते? उद्या पदवीदान समारंभ आहे, तुमचं सगळं शिक्षण थांबलेलं आहे. शिक्षण थांबलेलं आहे, उद्या पदवीदान आणि बेस्ट कॅडेट निवडायचं. हा बेस्ट कॅडेट निवडत असताना काय परीक्षा दिली बघा, त्या पटांगणामध्ये शाळेच्या सुंदर रांगोळी काढायची आहे. लक्ष द्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुंदर रांगोळी काढायची आहे, झाडांना पाणी घालायचं आहे. असा जो मेंबर करेल त्याला बेस्ट कॅडेट म्हणून निवडलं जाईल. शाळेमध्ये टॉपची 10 मुलं येतात. 10 मुलांना शिक्षक समजून सांगतात तुला काय करायचं आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुझा टायमिंग सुरू होणार 10 वाजता. हे सगळं सुरू होतं आणि गुरुजी एक सांगतात, मी तुम्हाला जे साधन देईल, टूल्स देईल, त्या साधनाद्वारेच पाणी आणायचं आहे. सोपं आहे म्हणतात सगळ्याजण. आता काय साधन, पाणी आणायचं, झाडांना घालायचं, रांगोळी करायचं, साबण करायचं, पुढे संपलं. त्यावेळेस शिक्षक काय देतात, सगळ्यांना बांबूची टोपली देतात. बांबूची टोपली म्हणजे माहिती आहे ना, बांबूस पाटी म्हणतो त्याला, पण टोपली म्हणतो किंवा बास्केट म्हणतो, ते देतात. सगळेजण बाजूला नदी असते तिथे जातात, की भरून पाणी आणायचं असतं, की जातात, बुडवतात, वरती उचलतात, सगळं पाणी खाली पडतं. सगळं पाणी खाली पडतं. त्यातले 10 मधले 5 जण गोष्टीवर झोपतात. काय करत नाही, आपल्याला जमणार. त्यातला राम नावाचा मुलगा असतो हुशार. तो फक्त एकच विचार करतो, गुरुजींनी सांगितलेले काहीतरी विशेष. म्हणजे पहिला विश्वास कोणावर आहे? गुरुजींच्यावर. दुसरा विश्वास स्वतःवर आहे. काय म्हणतोय बघा, 3 गोष्टी लक्षात घ्या. दुसरा विश्वास स्वतःवर असला पाहिजे. तिसरा पेशन्स असला पाहिजे माणसाकडे. काय असला पाहिजे? पेशन्स. तो 4:30 पर्यंत बुडवतो, येतो, बुडवतो, येतो आणि बरोबर 4:45ला बुटी बुडवतो आणि वर घेतो. त्याच्यात पाणी साठतं, तो येतो आणि रांगोळी काढतो, झाडांना पाणी घालतो आणि 5 वाजता गुरुजी येतात. बघता तर पटांगण खूप सुंदर असतं. तेव्हा नाव घेतलं, अरे कोणी गेलं? तेव्हा रामचं नाव पुढे येतो. रामला विचारलं, तू राम कसं केलंस? गुरुजी, तर तुम्ही माझे गुरुजी आहात, तुम्ही मला चुकीचं काही सांगणार नाही. पहिला प्रश्न. दुसरा, गुरुजी तुम्ही सांगितलं याचा अर्थ मला काहीतरी याच्यातून घेण्यासारखं आहे, मला शिकण्यासारखं आहे, हे माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. आणि मी वारंवार 4:45 वाजेपर्यंत बुटी बुडवायला लागलो. बुडवून बुडवून बांबू मोठा झाला, बांबू फुगला आणि ती बुटी व्यवस्थित तयार झाली आणि मग मी त्याच्यातून पाणी आणलं आणि मी सगळं केलं. म्हणून सहनशीलता फार महत्वाची आहे. म्हणून शेवटचं एक वाक्य सांगतो, पाणी सुद्धा चाळणीतून नेता येतं, फक्त पाण्याचा बर्फ होण्यापर्यंत वाट बघायला लागते. बस. शेवटी कविता सादर करतो. फक्त याचा अर्थ काही चित्रपटातलं गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे. दुसरं गाणं म्हणतो, तुम्हाला बोल, मला दुसरं गाणं म्हणायची इच्छा झाली. अपनी भी जिंदगी में, अपनी भी जिंदगी में खुशियों का पल आएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा. अपनी भी जिंदगी में खुशियों का पल आएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा. अच्छे बुरे दिन साथी आते रहेंगे, कभी हंसाते कभी रुलाते रहेंगे. अच्छे बुरे दिन साथी आते रहेंगे, कभी हंसाते कभी रुलाते रहेंगे. बस एक बात याद रखना, अपनी भी जिंदगी में खुशियों का पल आएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा, ढूंढेंगे तो मिल जाएगा. And this will be a memorable for us. I request President of this program, Ranjit Jadhav sir, to guide us with his valuable guidance. दहावीच्या विद्यार्थ्यांचा हा जो काउन्सिलिंगचा कार्यक्रम संपन्न
किंवा काहीपेक्षा जास्त आपलं अतिशय उत्कृष्ट असं हे केलेलं आहे, काउन्सिलिंग केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे असे जॉर्ज सर त्यांनी इतकं सुंदर सांगितलं आहे की आता मी काय बोलणार तुमच्यापुढं, हा माझ्या प्रश्न आहे. कारण त्यांनी सगळे ॲस्पेक्ट्स कव्हर केलेले आहेत. त्यामुळं मी फार वेळ घेणार नाही, पण मला जे माझ्या दृष्टीनं मार्मिक सांगायचं आहे ते मी निश्चित सांगण्याचा प्रयत्न करतो. आज माझी ओळख करून देण्यात आली की मी खाशावाला मुलगा आहे. निश्चित अभिमानाची बाब आहे माझ्यासाठी. एका मोठ्या व्यक्तीच्या पुढे जन्माला येणं हे सुद्धा लौकिकाचा मी भाग्याचं लक्षण आहे असं मानतो. आपल्या तरुण विद्यार्थ्यांना माहीत असेल की अलीकडेच ऑलिम्पिकच्या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत ऑगस्ट 2024 मध्ये. मला सांगू शकेल का कोणी की ऑलिम्पिक्समध्ये भारतातर्फे जे प्रतिनिधित्व केलं त्यातल्या एखाद्या खेळाडूचं नाव सांगा आणि त्यानं कोणतं पदक प्राप्त केलं. ऑगस्ट आणि डिसेंबर फक्त 4 महिने झाले. बोला, नीरज चोप्रा आहे का? कोणतं मेडल मिळालं? कोणतं? कशामध्ये मिळालं? गुड. 2021 मध्ये त्याला भारतातर्फे पहिल्यांदा ऑलिम्पिक्समधलं जॅव्हलिनचं गोल्ड मिळालेलं आहे. सलग 2 पदक मिळवणारा तो पहिला ॲथलीट आहे देशाचा. नेपाळने सुद्धा त्याला पदक मिळालेलं आहे. त्याचं नाव मी सांगू शकेल? नेपाळ शूटर. बघा ती मुलगी सगळ्यांच्या काय झालेली आहे सध्या, वय वर्ष 22. मनू बाबर. आणि आसामाच्या नंतर या मोठ्या राज्यात 14 कोटी लोकसंख्या असणारा एवढं मोठं राज्य आहे. 72 वर्षांचा आसामाच्या नंतर दुसरा एक पदक प्राप्त खेळाडू करणार आहे. तो आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्याचं नाव मला लक्षात आहे, स्वप्नील मुसळे. सांगणार आहे तू माहिती होतं? तुम्हाला हे सांगायचं आहे की 1896 साली मॉडर्न ऑलिम्पिक्स चालू होते. जवळपास 125 वर्ष होऊन गेले ऑलिम्पिक्सला चालू होऊन. आणि आपला देश हा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा खंडप्राय देश आहे. 140 कोटी लोकसंख्या ही ऑफिशियली आपल्या देशाची आहे. मात्र आज मितीला एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये 1896 पासून 2024 ऑलिम्पिक्स पर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला फक्त 25 वैयक्तिक पदक आहे. त्याच्या अगेन्स्ट जर आपण तुलना केली युरोप कंट्रीज, अमेरिका घेतलं, रशिया घेतलं, एवढ्या वर्षांच्या कालावधीमध्ये त्याच्याकडे 1000 पदक आहे. एक त्या मायकेल फेल्प्सला 28 गोल्ड मेडल आहे. अमेरिकेचा नंबर आहे. म्हणजे आपण नक्की कुठे आहोत? आपण महाशक्ती व्हायचं नाव आणि घोषणा करतो, पण नुसतं तुम्ही शैक्षणिक क्रांती केली किंवा तुमचं यानवर गेलं म्हणजे तुम्ही जगातले महासत्ता झाला असं होत नाही. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आज समोर बसलेले जे पालक आहेत ते निश्चित आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांचं एक ध्येय आणि स्वप्न आहे की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि ते काही करून मुलांना हर तऱ्हेचं सहकार्य, आर्थिक असेल, इतर काही गोष्टी असेल देत आहेत. मग ती मुलं तेवढं त्याच्यासाठी जे समर्पण आणि त्यांचं जे एकाग्रता आहे ती देत आहेत का, हा एक लाख मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळात पोस्ट कोरोना मग सरांनी सांगितलं की मोबाईल फार सोपा आणि सहज झालेला उपलब्ध झाला, पण एकाग्रता फार दुर्मिळ झाली. तर ह्याच्यासाठी सुद्धा निश्चित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मला इथं एक अतिशय समर्पक असं उदाहरण द्यायचं आहे. मग अशी जॉर्ज सरांनी सांगितली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस. अतिशय लाखोला प्रश्न, यशाची व्याख्या नेमकी काय आहे? तर मी याची व्याख्या माझ्या वडिलांची देऊ इच्छितो. खाशाबा जाधव 1983 साली जानेवारी 83 मध्ये रिटायर झाले ॲज अ DYSP महाराष्ट्र पोलीस. शेवटचा पगार त्यांचा 1983 रुपये होता आणि त्यांच्या आयुष्याची कमाई होती फंड वगैरे 75,000 रुपये. आज मी ज्यांची नावं घेतली, मनू बाबर असेल किंवा इतर काही ठेवायचे, ते कमीत कमी 50 ते 100 कोटी मालक आहेत.
मी तुलना का करतोय लक्षात घ्या, तुमची यशाची परिसीमा किंवा परिभाषा नुसती भौतिक पैशावर घेतली जात नाही. तर ते म्हणले तसं तुमच्या शेवटच्या क्षणात किती लोक तुमच्या अंतर्याला आले किंवा तुमच्या मागात तुमचं नाव किती वेळा दिलं. खासामध्ये जेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि जेव्हा त्यांची कोर्टात केस केली, त्या कोर्टाचा निकाल 1987 साली लागला, तेव्हा मी 11वीला होतो आणि त्यांची किंमत कोर्टात गेली की 1,25,000. का तर ते 59 वर्ष लागले आणि तिथून पुढे त्यांनी किती वर्ष आयुष्य व्यतीत केलं असतं, त्यांच्यापासून या देशाला काय फायदा झाला, तर या देशाला त्यांच्यापासून काय फायदा आहे हे सांगतो तुम्हाला. चंदू चॅटर्जी तुम्ही बघितलाय का पिक्चर? चंदू चॅटर्जी ऐकले ना? मुरलीकांत पेटकर अपंग व्यक्ती आहे, आपल्या इस्लामपूरच्या पेठ गावचे आहे, ज्यांनी पॅरालिम्पिक्समध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक आणून दिले. त्यांची प्रेरणा तुम्हाला लक्षात आलं. आणि मला सांगा, अतिशय अभिमान वाटतो की असंख्य खेळाडूच्या घरात खाशाबाचा फोटो हा देवालयावर पुजला जातो. खाशाबाजूमध्ये 35 केलं असलं तरी दिल्लीमध्ये त्याच्या नावाने 2,200 कोटी स्टेडियम बांधण्यात आलं. पुणे विद्यापीठात मागच्या वर्षी त्याचा पुतळा उभारण्यात आला. मला हे सांगायचं आहे की तुमची किंमत तुम्ही जज करायची नाही, तुम्ही जे कर्तव्य करता, जे कार्य करता, त्याची तुमच्या मागाचं नाव निघालं पाहिजे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी पिढी लोक घडत गेली पाहिजे. मी 2019 मध्ये जम्मू काश्मीरला गेलो असं फिरायला आणि बरेच ठिकाणी चर्चा होती. मला विचारतात काश्मीरचं कसं येईल, तर मला माझं ते नाव सांगितल्यानंतर मला एका घरात प्रेमानं बनवलं आणि चहा पाणी दिलं. मग त्या चहा पाणी किंमत मोठ्या लोकांनी येत नाही असं मला म्हणायचं. लक्षात घ्या, ही व्याख्या आहे यशाची. दुसरी गोष्ट मी वॉरन बफेचं उदाहरण दिलं. जगातल्या पहिल्या 5-7 श्रीमंत लोकांपैकी वॉरन बफेट आहेत. 14 वर्ष त्यांनी गुंतवणूक केली. मी त्याच्या पुढे जाऊन सांगितले की त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही झोपेत असताना तुम्हाला पैशाचा स्रोत आला पाहिजे आणि आता मरेपर्यंत तुम्ही काम करत असाल. आयुष्य सुंदर आहे, पण ते कसं जगायचं, त्याचा आनंद कसा घ्यायचा हे सर्व मी ठरवलं पाहिजे आणि प्रत्येक गंगोले आणि कप्पे वेगळे केले पाहिजे, तर त्या आयुष्याचा सुंदरता मला अनुभव येईल असं मला वाटतं. आणि जाता तुम्हाला एक खेळाचं उदाहरण देतो. 1988 साली सोल ऑलिम्पिक्स संपन्न झालं आणि मी ते टीव्हीवर पाहत होतो. बेन जॉन्सन नावाचा खेळाडू कॅनडाचा, ज्यानं 9.19 सेकंदामध्ये 100 मीटर गोल्ड मेडल जिंकलं. एका रात्री तो गळ्याचा काही झाला सगळ्या जगाचा. मला अजूनही त्याचा चेहरा आठवतोय. असा काळा निवडून होते, सोडलेलं शरीर, लालबुंद डोळे आणि बेन 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 करत ते टीव्हीवर जरूर चालत होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या कपाळावर डोक्यावर काळा बुरका करून त्याला ऑलिम्पिक वेळेपर्यंत आखलून देण्यात आलं, गोल्ड मेडल काढून देण्यात आलं. आणि काल 24 गोल्ड मेडल देण्यात आलं. जो सिल्वर मेडलिस्ट होता त्याला गोल्ड मिळालं. हे असं का घडलं? तर त्यांना अॅनाबॉलिक स्टेरॉइड नावाचं द्रव्य इंजेक्शन घेतलेलं होतं, ज्याच्यामुळे तुमचे संप्रेरक ऑलमोस्ट बूस्ट होतात आणि तुम्हाला काय करून काही नाही असं होतं. आणि मग त्या बुद्धीमध्ये तुम्ही काही करून जातात. तसं ते यश मिळत होतं आणि वाढाची केस झाली, त्याच्यामध्ये डोपिंगमध्ये वाढत. म्हणजे यशाची व्याख्या सोपी आहे आणि तितकीच अवघडिक आहे. तो मधला मार्ग आणि सोपा मार्ग तर अजिबात नाही, हे लक्षात घ्या. दुसरं एक उदाहरण आहे 1972च्या म्युनिक ऑलिम्पिक्समधलं. ऑलिम्पिक्स जेव्हा संपन्न होत असतं तेव्हा ती परेड पहिल्यांदा होती. सगळे देशाचे खेळाडू त्यांचे कोच वगैरे त्या परेडला येत असतात आणि डिसिप्लिन असतं. आता तुम्ही सगळे डिसिप्लिनमध्ये बसलाय, एखादा दाबा येऊन रुपयाला तर चालणार नाही, डिसिप्लिन आहे. तर त्या होस्ट देशाचा खेळाडू जो संभाव्य ऑलिम्पिकचा गोल्ड मेडलिस्ट होता, तर डिसिप्लिन फॉलो केलं नाही आणि परेडमध्ये तो बेजबाबदारपणे राहतात. बघा हे फार महत्त्वाचं आहे. मात्र त्याचा कोच जो शिस्तप्रिय होता, सगळं कार्यक्रम पार पडला आणि तो म्हणला मी तुला अर्ध्याची मुदत देतोय, ऑलिम्पिकचं बिलिंग सोडून तू जायचं, इथं थांबायचं नाही, मला तुझ्या ऑलिम्पिकची गोल्ड मेडलची
गरज नाही. लक्षात घ्या, म्हणजे आयुष्यात शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण असंख्य प्रयत्न करत होतो, सगळेजण प्रयत्न करतात, पण प्रयत्नांचं जे परिपूर्णता करतो तो यशाला व्यवस्थित घालतो हे अंतिम सत्य आहे. आणि प्रयत्न केल्यानंतर भले आपली शाळा तरी चालेल, 100 वेळा 1000 वेळा जेव्हा कॉन्सन्ट्रेट करतात तेव्हा एखादा गोल्ड मेडलिस्ट निर्माण होतो किंवा एखादा नॅशनल चॅम्पियन निर्माण होतो. पण बाकीची वाईट त्याचं नाव म्हणायचं नाही. तुम्ही भले आयुष्यात त्या मोठे नाही झालं तरी चालेल, पण तुमच्यामुळं तुमच्या कुटुंबाला, समाजाला कुठे कल्पना येता कामा नये. तुम्ही तुमच्या मनातून उठू नका आणि या देशाची सच्ची आणि चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करा, असं मी यानंतर सांगेन. मला इथे बोलवलं, 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार. George sir and Ranjit Jadhav sir. We get the memories of this in future. I request all of you for stand national song. I request you start Vande Mataram. Vande KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.